सर्व दर्शकांना माझा नमस्कार। मी शरद पवार, राज्य संसाधन व्यक्ती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान। तर आज रोजी सुद्धा मी आपल्यासाठी जो आहे तर तो एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होता। मागची जी आपल्या व्हिडिओची वेगवेगळी सिरीज होती स्वयंसहायता समूहांच्या बाबतीतली, ग्रामसंघाच्या बाबतीतली, तर ते व्हिडिओ पाहत असताना आपण लोकांनी कमेंट्स केल्या होत्या की आम्हाला कट ऑफ जो आहे तर कट ऑफच्या संदर्भाचा व्हिडिओ जो आहे तर तो आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्यावा। तर त्याच तुमच्या कमेंट ज्या आहेत तर त्या लक्षात घेऊन मी आज रोजी आपल्या समोर हा स्वयंसहायता समूहांचा जो आहे तर तो कट ऑफ कसा काढावा आणि त्याच्या आधारावरती जे तर ते स्वयंसहायता समूहाचे लेखे की जे अभियानाशी जुळले जातील स्वयंसहायता समूह तर त्यांचे कसे लिहिले पाहिजे तर त्याच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। तर टीबी दास जो असणार आहे आपला की ज्याला आपण ट्रान्झॅक्ट बेस जी एक सिस्टम आहे तर ती सुद्धा आपण समजून घेणार आहोत, पण मग तो नंतरचा भाग झाला। पण मग हा जो टीबी दास किंवा मग आपण मासिक उलाढाल पत्रक ज्याला म्हणतो तर या मासिक उलाढाल पत्रक सुद्धा मला समजून सांगावं तर अशा सुद्धा कमेंट मला मिळालेल्या आहेत। पण मग त्याकडे वळण्याच्या अगोदर जे आहेत तर ते सर्वप्रथम आपल्याला त्या स्वयंसहायता समूहांचा कट ऑफ जो आहे तर तो काढता आला पाहिजे। तर बरेच जण जे आहेत तर ते मासिक उलाढाल पत्रक जे आहेत तर ते भरतात आणि आपल्याला नवीन स्वयंसहायता समूह की ज्याला 6 महिने झालेत, 8 महिने झालेत, एखाद वर्ष झालं तर त्यांचा कट ऑफ जो आहे तर तो काढणं सहज सोपा जो आहे तर तो जातो, कारण की त्यामध्ये जास्त काही व्यवहार नसतात। पण मग हे कट ऑफ काढल्याच्या नंतर त्यांचं जे आहेत तर ते अभियानानं जे ढाचा ठरवून दिलेला आहे की जसं स्वयंसहायता समूहांचे लेखे हे वेगवेगळ्या प्रकारचे लिहत असताना त्याचं एक स्टँडर्ड प्रोसेस ज्याला म्हणता येईल की स्टेप बाय स्टेप बैठकीच्या अजेंडानुसार कुठल्या रकान्यामध्ये काय माहिती आली पाहिजे तर याचा आपण एक ठरवून दिलेला आहे। मग हा एखाद्या स्वयंसहायता समूहाचा कट ऑफ काढल्याच्या नंतर ते आपल्या अभियानाच्या रेकॉर्डमध्ये जे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं रेकॉर्डमधलं रोखवही आणि गोषवारा जो आहे तर यामध्ये त्या जुन्या असलेल्या स्वयंसहायता समूहाच्या कशा नोंदी घ्यायच्या आहेत तर ते आपल्याला थोडंसं किचकट वाटतं। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सगळं समजून घेणार आहोत। हा कट ऑफ काढत असताना आपल्या काही बाबी ज्या आहेत तर त्या लक्षात येतात की 3-4 वर्ष एखादा जुना स्वयंसहायता समूह आहे आणि त्याला एखादं जे आहे तर ते कर्ज वगैरे नाही मिळालेलं, पण मग 3-4 वर्ष झालेले आहेत त्याला आणि आता ते आपल्या अभियानाशी जुळला गेलेलं आहे आणि त्यानं जुनं जे आहेत तर त्याच्या वह्यांमध्ये जे तर केलेल्या व्यवहाराच्या नोंदी ठेवलेल्या आहेत। तर त्या झालेल्या व्यवहारांच्या नोंदीच्या आधारावरून आपली रोखवही आणि सोबतच आपला गोषवारा जो आहे तर तो त्या स्वयंसहायता समूहाचा एका विशिष्ट डेटला कट ऑफ म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं आहे त्याचा जुना जो असणारा व्यवहार जो आहे तर त्याला एक लाईन मारून जे आहे तर तिथनं जो आहे तर तो कट करायचा जुना आणि नवीन जे आहेत तर ते अभियानाला जुळल्यापासून तिथून पुढचा व्यवहार जो आहे तर तो आपल्या लेखांमध्ये आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे। मग हे झालं 3-4 वर्ष असलेला स्वयंसहायता समूह की ज्याचे जे आहेत तर ते अंतर्गत कर्जाचे वगैरे व्यवहार आहेत, पण मग त्याला कुठल्याही बँकेचं वगैरे कर्ज मिळालेलं नाही आहे। तर मग असा स्वयंसहायता समूह असेल तर त्याच्या कशा नोंदी घ्यायच्या आहेत तर ते पाहणार आहोत आपण। आणि हे सगळे समजून घेण्यासाठी आपण 4 ते 5 प्रकारच्या उदाहरणांचा या ठिकाणी संदर्भ घेणार आहोत की जशी आत्ता मी परिस्थिती सांगितली की 3-4 वर्ष जुना स्वयंसहायता समूह आहे आणि त्याला बँकेचं वगैरे जे तर ते कर्ज मिळालेलं नाही, तर अशा स्वयंसहायता समूहाचं एक उदाहरण पाहूयात आपण। त्यानंतर की 4-5 वर्ष जुना असलेला जो तर तो दुसरा एखादा स्वयंसहायता समूह आहे की त्याला बँकेचं कर्ज मिळालेलं आहे, त्या कर्जाची त्यानं परतफेड पण केलेली आहे। मग असे व्यवहार ज्या ठिकाणी होतात तर त्याच्या नोंदी ज्या आहेत तर त्या स्वयंसहायता समूहाचा कट ऑफ काढून मग त्याच्या आधारावरती त्याचा रोखवही, गोषवारा आणि सभासद बचत नोंदवही जी आहेत तर ती कशी भरायची तर ते आपण समजून घेणार आहोत। सोबतच एखादा असा स्वयंसहायता समूह आहे की त्यालाही 5-6 वर्ष, 4-5 वर्ष झालेले आहेत आणि त्यानं जे आहेत तर ते एक कर्ज घेतलेलं आहे त्याची 100% परतफेड बँकेला केलेली आहे आणि दुसरं एक जे कर्ज घेतलेलं आहे तर त्याची अर्धी परतफेड जी आहे तर ती झालेली आहे आणि अर्धी परतफेड जी आहे तर ती करायची बाकीच आहे। तर अशी परिस्थिती ज्यावेळेस असेल तर मग अशा स्वयंसहायता समूहांचा जो आहे तर तो कट ऑफ काढल्याच्या नंतर त्याची रोखवहीमध्ये, गोषवाऱ्यामध्ये कशी नोंद येणार ते सुद्धा आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार। परत एखादा चौथा स्वयंसहायता समूह असा असू शकतो की त्याला जे तर ते बँकेचं कर्ज वगैरे मिळालेलं आहे, त्यांनी परतफेडही केलेली आहे, त्यांना याच्या अगोदर जे तर ते आरएफची रक्कमही मिळालेली आहे, पण मग या स्वयंसहायता समूहानं काय केलेलं आहे मधल्या काळात त्यांच्याकडे होती नव्हती सगळी रक्कम जी तर ती वाटप करून घेतलेली आहे आणि परत मध्येच कुठेतरी जे तर ते नव्या स्वयंसहायता समूहाची परत सुरुवात केलेली आहे। मग या झालेल्या व्यवहारांचं काय की जसं आरेप आहे आपल्याला की आरेप हा वाटण्यासाठी नसतोच, तर स्वयंसहायता समूहाला हा आरेप मिळाल्याच्या नंतर अंतर्गत कर्जासाठी जो आहे तर तो सातत्यानं
आपल्या स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांमध्ये फिरणं अपेक्षित आहे. मग बऱ्याचशा स्वयंसहायता समूहांनी जे तर ती अशी रक्कमसुद्धा वाटूनसुद्धा घेतलेली आहे. मग असा जर कधी समूह असेल तर त्याचा कट ऑफ जो आहे विशिष्ट डेटला, तर कुठले व्यवहार कसे आपल्याला या रोखवहीमध्ये घ्यायचे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परत एखादा 5-6 क्रमांकाचा असाही स्वयंसहायता समूहाचं उदाहरण आपण समजून घेणार आहोत की त्या स्वयंसहायता समूहाला जे तर ते कर्जही मिळालेलं आहे, त्याची काही परतफेडही झालेली आहे, परत त्याला आरएफही मिळालेला आहे. पण मग काय झालं की दुसरं कर्ज वगैरे जेव्हा त्याला मिळालं तर बँकेनं काय केलं की त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा असलेली जी आहे तर ती सगळीची सगळी रक्कम जी आहे तर ती कपात करून घेतली आणि कर्ज खात्याला जे तर ते वर्ग करून घेतली. मग अशी जर कधी परिस्थिती असेल तर मग अशा व्यवहारांच्या नोंदी ज्या आहेत तर त्या रोखवहीला आपण कशा घ्यायच्या आहोत तर ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर चला मग अधिक वेळ न घालवता की पहिलं जे स्वयंसहायता समूहाचं मी उदाहरण तुम्हाला सांगितलेलं की 3-4 वर्ष जुना स्वयंसहायता समूह आहे, त्यात फार काही व्यवहार झालेले नाही आहेत, म्हणजे त्यांना बँकांचं वगैरे जे तर ते कर्ज काही मिळालेलं नाहीत. तर मग असा स्वयंसहायता समूह असताना त्याची आपल्याला रोखवहीमध्ये आणि गोषवारा जो आहे तर तो त्याचा कट ऑफ काढून जो आहे तर तो कसा काढणार आहोत तर ते आता आपण समजून घेऊयात. पण मग उदाहरणाकडे वळण्याच्या अगोदर जे आहेत हा कट ऑफ जो आहे तर तो आपल्याला कागदावरती काय करावं लागेल की त्याच्या झालेल्या व्यवहारांचा जो आहे तर तो एक ताळेबंद मांडावा लागेल आणि तो हिशोब जोपर्यंत आपला जुळणार नाही तर तोपर्यंत कट ऑफची जी शीट असते तर त्या शीटमध्ये आपल्याला काही माहिती भरता येणार नाही. म्हणजेच काय आहे की आपल्याला सर्वसाधारणपणे कागदावरती त्याचा लेखाजोखा जो आहे तर तो काढावा लागेल आणि हा लेखाजोखा काढल्याच्या नंतर सायमल्टेनियसली म्हणजे सोबतच आपल्याला जे तर ते 2 बाबी कराव्या लागतात. एक म्हणजे त्याची रोखवही आणि गोषवारा आणि सोबतच सभासद बचत नोंदवही जी असते तर त्यामध्ये नोंदी घ्याव्या लागतात आणि सोबतच कट ऑफची जी शीट आहे तर ती शीटमध्ये आपल्याला माहिती भरून जी आहे तर ती तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला जी तर ती सादर करावी लागते. तर मग यातला जो 2 बाबी सांगितल्यात मी तुम्हाला की एकतर रेकॉर्डमध्ये त्याच्या नोंदी घेणे आणि दुसरी जी आहे तर ती कट ऑफ शीट भरणे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत आपण की त्याच्यावरनं जे तर ते रेकॉर्डमध्ये कशा नोंदी घ्यायच्या तर हा एवढा भाग आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि येणारा लगेच पुढचा जो भाग असणार आहे आपला तर त्यात मग ती कट ऑफची शीट जी आहे तर ती कशी भरायची असते तर ते समजून घेणार. आणि मग ही कट ऑफ शीट आणि ती तुमची मासिक उलाढालपत्रक जे आहेत तर ते त्यांचा सहसंबंध कसा आहे तर ते सुद्धा आपण त्या मासिक उलाढालपत्रक जे आहेत तर ते कसं लिहित असतात तर त्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर चला मग आपलं पहिलं उदाहरण जे पाहणार आहोत आपण स्वयंसहायता समूहाचं की 3-4 वर्ष जुना जो तर तो स्वयंसहायता समूह आहे आणि तो आता अभियानाला जोडलेला आहे. तर जुन्या झालेल्या व्यवहारांच्या आधारावरती आपण आपल्या रोखवही गोषवाऱ्यामध्ये आणि सोबतच सभासद बचत नोंदवहीमध्ये त्याच्या कशा नोंदी घेत असतात. तर आपल्याला या स्वयंसहायता समूहांचा कट ऑफ काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल तर एक ब्लँक पेपर जो आहे वहीचा तर तो घ्यायचा आहे आपल्याला. आणि गोषवारा काढण्याच्या अगोदर आपल्याला त्या कोऱ्या पानावरती जे आहेत तर त्या स्वयंसहायता समूहानं आजच्या तारखेपर्यंत केलेला जो काही व्यवहार असेल तर त्याचं जे आहे तर तो लेखाजोखा आपल्याला कागदावरती उतरवायचा आहे. एकदा का हा लेखाजोखा त्यांच्या कागदावरती जुळाला की मग आपल्याला त्याचा गोषवारा जो आहे तर तो सहजपणे काढणं आपल्याला शक्य होतं. तर ते आपण या पहिल्या उदाहरणाच्या माध्यमातून पाहूयात. तर मग मी जशा नोंदी घेतो आहे त्या कोऱ्या कागदावरती आणि तुमच्याशी चर्चासुद्धा करतो आहे तर अशा पद्धतीनं मग तो आपल्याला गोषवारा काढायचा आहे. तर स्क्रीनवरती जे आहेत तर ते दिसतंच आहे तुम्हाला पाठीमागे. तर जेव्हा मी टाईप करेल तर स्क्रीनवरती लक्ष द्यायचं आहे. मग या पहिलं जे उदाहरण पाहतो आहे आपण तर ते कल्याणी स्वयंसहायता समूहाचं आहे. कल्याणी स्वयंसहायता समूह. तर असंच तुम्हाला काय करायचं आहे, ज्या स्वयंसहायता समूहाचा हा आपण कट ऑफ काढतो आहे त्याचं नाव लिहायचं आहे. नंतर त्या स्वयंसहायता समूहाची जी आहे तर ती नुकतीच पार पडलेली बैठक तर ती किती क्रमांकाची आहे तर बैठक क्रमांक म्हणजे कट ऑफ काढायच्या तारखेपर्यंत त्या स्वयंसहायता समूहाच्या एकूण किती बैठका झालेल्या आहेत तर ते आपल्याला ते यावरनं कळणार आहे. आणि आपल्याला हेही माहिती आहे की अभियानाला जे गट जुळलेले नाही आहेत किंवा अगोदरचे जे स्वयंसहायता समूह आहेत तर हे सगळे स्वयंसहायता समूह जे आहेत तर ते मासिक बैठका घेताना आपल्याला दिसतात. मग आता हे जे उदाहरण पाहतो आहे तर हे अशा स्वयंसहायता समूहाचं उदाहरण आहे की ज्या स्वयंसहायता समूहाला 2 वर्षाचा कालावधी जो आहे तर तो उलटून गेलेला आहे. तर या स्वयंसहायता समूहाची ज्या आहेत तर त्या 26 बैठका ज्या आहेत तर त्या झालेल्या आहेत.
आणि ही जी 26वी बैठक जी पार पडलेली आहे तर त्याची दिनांक जी आहे ती आहे 20/6/2021 आणि या 20/6/2021 रोजीचा कट ऑफ जो आहे तर तो आपण या ठिकाणी काढतो आहे। मग काय करणं अपेक्षित आहे ही मुख्य माहिती लिहिल्याच्या नंतर तर एक टेबल जो आहे तर तो टेबल आपण या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्या त्या कोऱ्या पानावरती, जसं मी या ठिकाणी करून घेतो आहे। तर पहिला जो रकाना असणार आहे तो असणार आहे आपला अनुक्रमांकाचा, नंतरचा रकाना असणार आहे जमा, नंतर असणार आहे रक्कम, नंतर परत जो असणार आहे तो अनुक्रमांक, नंतर असणार आहे खर्च आणि परत असणार आहे रक्कम। तर अशा प्रकारचा जो आहे तर तो रकाना या ठिकाणी करणं अपेक्षित आहे। मग आता या रकान्यांमध्ये जे आहेत तर ते स्क्रीनवरती पाहायचं आहे। परत आपण ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर त्या गोषवाऱ्यासाठी करतो आहे, बरोबर। आणि गोषवाऱ्याच्या स्क्रीनला जे आहेत तर ते तुम्हाला जमा बाजूला हे पुष्कळसे मुद्दे दिसतील आणि सोबतच खर्च बाजूला सुद्धा जे आहेत तर ते बरेचसे मुद्दे या ठिकाणी दिसतील। पण मग हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत। तर आपण काय करतो आहे, फक्त हिशोब जो आहे तर तो जुळवतो आहे। मग काय अपेक्षित आहे त्या ठिकाणी तर ते आपण लक्षात घेऊयात। मग हे जे रकाने लिहिलेले आहेत आपण तर क्रमांक 1 ला जे आहेत तर ते सदस्यांची बचत हे येणं अपेक्षित आहे। क्रमांक 2 जो असणार आहे आपला तर अंतर्गत व्याज जे आहे तर ते अंतर्गत व्याज किती प्राप्त झालेलं आहे। नंतर क्रमांक 3 चा जो आहे तर तो आहे खेळते भांडवल, खेळते भांडवल की ज्याला आपण आरएफ म्हणत असतो। आणि क्रमांक 4 चा जो मुद्दा असणार आहे बँकेकडून प्राप्त व्याज, बँकेकडून प्राप्त व्याज। तर या बाबींच्या नोंदी घ्यायच्या आहेत। आणि खर्च बाजू जी असणार आहे तर खर्च बाजूला आपल्याला जो आहे तर तो क्रमांक 1 ला ज्या नोंदी घ्यायच्या आहेत तर तो असणार आहे येणे कर्ज बाकी। 2 क्रमांकाला असणार आहे इतर, नंतर असणार आहे अखेर शिल्लक हातात आणि अखेर शिल्लक बँक। आणि शेवटचा जो रकाना असणार आहे तो असणार आहे एकूणचा, एकूण। तर एवढेच जे रकाने दिसत आहेत तुम्हाला तर एवढेच रकाने जे आहेत तर ते आपल्याला सर्वसाधारणपणे असा स्वयंसहायता समूह की त्याच्या अंतर्गत व्यवहार वगैरे झालेले आहेत, त्याला आरएफची रक्कम सुद्धा मिळालेली आहे आणि त्या स्वयंसहायता समूहाला बँकेचं कर्ज वगैरे नाही मिळालेलं आहे। आणि असा स्वयंसहायता समूह असेल 2-1 वर्ष झालेले आहेत, 2 ते 3 वर्ष, तर त्याचा कट ऑफ काढण्यासाठी बस एवढंच जे आहेत तर ते रकान्यांमध्ये माहिती येणं अपेक्षित आहे। मग आता पाहूयात मग आपण या ठिकाणी तर 26 बैठका ज्या आहेत तर या कल्याणी स्वयंसहायता समूहाच्या आपल्याला झालेल्या दिसत आहेत की जेव्हा आपण या 20/6/2021 ला त्यांचा कट ऑफ काढतो आहे। तर मग काय दिसतंय परत की 26 बैठका झाल्यात। या स्वयंसहायता समूहामध्ये 10 सदस्य आहेत तर प्रत्येक बैठकीला या 10 सदस्यांचे जे तर ते 1000 रुपयाप्रमाणे जे आहेत तर ते बचत जमा होत होती, म्हणजे प्रत्येकी 100 रुपये, तर 10 जणांचे 1000। तर अशा 26 बैठका झालेल्या आहेत, म्हणजेच प्रत्येक बैठकीतले 1000 रुपयाप्रमाणे त्यांचे 26,000 रुपये जे आहेत तर ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। मग मी या बचत रकान्यामध्ये जो आहे तर तो लिहितो आहे की त्यांचे 26,000 रुपये जे आहे तर ते या ठिकाणी बचत झालेली आहे। नंतर आहे अंतर्गत व्याज। तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे आहे तर त्या स्वयंसहायता समूहानं 3,600 रुपये जे आहेत तर ते एवढं अंतर्गत व्याज त्यांच्या अंतर्गत व्यवहारांवरती प्राप्त केलेलं आहे। अभियानाच्या माध्यमातून जे आहेत तर त्यांना 15,000 रुपयाचा जो आहे तर तो आरएफची रक्कम एवढी ती मिळालेली आहे, 15,000 रुपये। जे त्यांचं बँकेचं पासबुक आहे तर त्या बँकेच्या पासबुकवरती या स्वयंसहायता समूहाला 424 रुपये जे आहेत तर ती एवढी व्याजाची रक्कम जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे। मग आता या ठिकाणी पाहायला मिळेल तर आपल्याला काय करायचं आहे, उभ्या रकान्यांची जी आहेत तर ती या ठिकाणी बेरीज आपल्याला करायची आहे। तर मग मी या ठिकाणी उभ्या रकान्यांची जी आहेत तर ती बेरीज करून घेतो आहे। तर मग या उभ्या रकान्याची बेरीज जी आहे तर ती येते आहे 45,024
₹1,024 रुपये जे आहेत तर ती एवढी या उभ्या रकण्याची बेरीज येते आहे. मग मी या स्वयंसहायता समूहाला जे आहेत तर ते या ठिकाणी विचारणा केली की त्यांच्या सदस्यांकडे जे आहेत तर ते ही बैठक संपत असताना किती रुपये कर्ज अजून परतफेड येण्याचं बाकी आहे. तर त्यांनी मला या ठिकाणी माहिती दिली की 40,000 रुपये जे आहेत तर ते सदस्यांकडे अजून रक्कम बाकी आहे की जी अजून स्वयंसहायता समूहामध्ये जे तर ते परत आलेली नाही आहे. नंतर इतर जो आहेत तर तो इतरमध्ये त्यांनी कुठलीही माहिती दिली नाही आणि ही माहिती दिली मला की अखेर शिल्लक हातात जे आहे या स्वयंसहायता समूहाच्या तर ते 900 रुपये जे आहेत तर ते हातामध्ये आहेत आणि त्यांच्या बँकेमध्ये जे आहेत तर ते 4,000 रुपये या ठिकाणी आहेत. तर मग परत या उभ्या रकण्याची जे तर ते आपण बेरीज करतो आहे की 40,000 रुपये लोकांकडून येणं बाकी आहेत, 900 रुपये हातात, तर असे 40,900 रुपये आणि परत हे 4,000 रुपये म्हणजे 44,900 रुपये जे आहेत तर ते त्यांच्या खर्च बाजूला दिसत आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला कळेल की या ठिकाणी जे दिसत आहेत की 44,900 रुपये आणि या स्वयंसहायता समूहाकडे जे आहेत तर ते 45,024 रुपये असे आपल्याला एवढी रक्कम जमा दिसते आहे. म्हणजेच या दोन्हींमध्ये जे आहेत तर ते तफावत किंवा मग ज्याला फरक म्हणतो तर मग मी या ठिकाणी लिहितो आहे. तर हा फरक काय आहे तर याच्यामध्ये 124 रुपयाचा जो आहे तर तो फरक येतो आहे. आता हा फरक कसा आहे, कमी आहे ही रक्कम की जास्त आहे, तर या ठिकाणी दिसत आहे आपल्याला जमा बाजूला की 45,000 रुपये 45,024 रुपये एवढी एकंदरीत त्या स्वयंसहायता समूहाकडे 2 वर्षामध्ये जमा झालेली रक्कम आहे. आणि सध्या जेव्हा आपण म्हणतोय की त्याचा कट ऑफ काढतो आहे तर गटाचा हिशोब लावत असताना कळतंय की त्या गटाकडे एकूण रक्कम जी जमा आहे सध्या तर ती फक्त 44,900 रुपये आहेत. म्हणजे 124 रुपये जे आहेत तर ते कमी आहेत. मग आता हे काय करायचे आहेत की हे 1,124 रुपये जे आहेत तर ते कमी आहेत. कुठल्या बाजूला कमी आहेत तर ते खर्च बाजूला जे आहेत तर ते कमी आहेत. म्हणजे यांच्याकडे जमा रक्कम जी आहे ती तेवढी दिसते पण मग खर्च बाजूला जे आहेत तर ती तेवढी आपल्याला कमी दिसते 124 रुपये. मग ती ॲडजस्टमेंट करायला स्कोप कुठं आहे तर ते या ठिकाणी इतरचा जो रकाना दिसतो आहे आपल्याला तर त्या इतरच्या रकानामध्ये आपण मग ते 124 रुपये जे आहेत तर ते ॲडजस्ट या ठिकाणी करू शकतो. मग ॲडजस्टमेंटचा स्कोप किती आहे तर जमा बाजूला सुद्धा ॲडजस्टमेंट करायची गरज पडू शकते किंवा खर्च बाजूला सुद्धा ॲडजस्टमेंट जे आहेत तर ते करायची गरज या ठिकाणी पडू शकते. पण मग ही जी ॲडजस्टमेंट असेल तर ही ॲडजस्टमेंट करायला फक्त 500 रुपयापर्यंतचा स्कोप असणार आहे. आणि 500 रुपयापेक्षा जास्त जर कधी रक्कम याचा जो आहे तर तो फरक येत असेल तर मग मात्र अध्यक्ष सचिव जे असतील आणि गटातील इतर जे सदस्य असतील तर त्यांना मात्र त्या रकमेचा जो आहे तर तो हिशोब या ठिकाणी द्यावाच लागणार आहे. मग आता ही 124 रुपयाची म्हणतो आहे आपण रक्कम, बरोबर. तर ही ॲडजस्ट करत असताना स्वयंसहायता समूहाचे सगळे सदस्य जे आहेत तर हा कट ऑफ काढताना हजर असले पाहिजे. म्हणजे ज्याही काही बाबी होतील आणि इथनं पुढचे जे आपल्या अभियानाचे रेकॉर्ड लिहिले जातील तर ते सर्वांच्या सहमतीनं लिहिणं जे आहेत तर ते अपेक्षित आहे. मग मी आता उदाहरणादाखल म्हणून जे आहेत तर हा फरक जो 124 रुपयाचा आलेला आहे तर तो या ठिकाणी इतर रकान्यामध्ये जो आहे तर हा लिहितो. म्हणजे जेणेकरून ही शेवटची जी एकूणची बेरीज जी असणार आहे आपली तर ती 45,024 रुपये जे आहेत तर ती एवढे येईल या ठिकाणी. ठीक आहे. तर हा फरक जो आहे तर तो आपण या ठिकाणी ॲडजस्ट करून घेतलेला आहे. मग आता जसा खर्च बाजूला आला की 124 रुपये आपल्याकडे शिल्लक होते, बरोबर. तसाच जो आहे तर तो खर्च बाजूची रक्कम सुद्धा जास्त येऊ शकते आणि जमा बाजूला जे आहे तर ते कमी रक्कम सुद्धा येऊ शकते. तर मग असा स्कोप जो असणार आहे तर ते 500 रुपयापर्यंतची आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. पण मग इतर बाबतीमध्ये जो आहे तर तो हिशोब त्या स्वयंसहायता समूहाला द्यावा लागणार आहे. मग हा झाला या स्वयंसहायता समूहाचा एक कट ऑफ. आता या दिलेल्या कट ऑफवरनं जे आहे काढलेल्या कट ऑफवरनं जे आहेत तर ते आपल्याला आता आपल्या स्वयंसहायता समूहांच्या गोषवाऱ्याकडे वळायचं आहे. तर एकंदरीत हिशोब जुळालेला आहे. कसा तर 45,024 रुपये जे आहेत तर ते स्वयंसहायता समूहाकडे एकंदरीत जमा होते. याच्यापैकी जे तर ते 900 रुपये जे आहेत ते बँकेला आहे, याच्यापैकी 900 रुपये जे आहेत तर ते हातामध्ये आहे आणि बँकेला जे आहेत तर ते 4,000 रुपये आहे. स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांकडून 40,000 रुपये येणं बाकी आहे अजून कर्ज आणि इतर खर्चांमध्ये त्यांचे 124 रुपये जे आहेत तर ते झालेले आहेत. तर मग आता आपण काय करतो आहे की हा जो कट ऑफ काढलेला आहे तर ते त्याच्यावरनं आपण गोषवाऱ्याच्या नोंदी ज्या आहेत तर ते या ठिकाणी घेणार आहोत. मग गोषवाऱ्याच्या ज्या आहेत तर त्या नोंदी कशा येतील तर
ते सुद्धा आपण लक्षात घेणार आहोत. मग या ठिकाणी जे आहेत तर ते गोषवाऱ्यामध्ये तुम्हाला कळेल की आठवडी मासिक आहे आणि एकूण गोषवारा आहे. तर कट ऑफचा गोषवारा काढत असताना काय करायचं आहे, हा जो रकाना असणार आहे आठवडी मासिकचा, तर यामध्ये आपल्याला कुठलीही जी आहेत तर ती रक्कम घ्यायची नाही आहे. म्हणून मग मी जो रकाना जो आहे तर तो पूर्णपणे डार्क जो आहे तर तो या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे. सुरुवातीची आणि आजची शिल्लक जे आहेत तर हे सुद्धा रकाने जे आहेत तर ते आपल्याला याच्यामध्ये कुठलीही माहिती जी आहे तर ती भरायची नाही आहे. मग हे जे दोन रकाने दिसत आहेत तर ते सुद्धा मग मी डार्क या ठिकाणी करून घेतो आहे. या रकान्यांमध्ये कुठलीही माहिती येणार नाही. आता तुम्हा स्वयंसहायता समूहाच्या लोकांना काय करायचं आहे, जर कधी तुम्ही रोखवही पाहिली असेल तर सगळ्यात पहिलं पेज जे असतं तर ते गोषवाऱ्याचं असतं. तर त्या गोषवाऱ्याच्या पेजवरती आपल्याला काय करायचं आहे, हा जो मी कट ऑफचा गोषवारा काढतो आहे तर तो त्या पहिल्या पेजवरती आपल्याला काढायचा आहे. मग या ठिकाणी आपण पाहूयात. तर सर्वप्रथम जे आहेत तर ते तुम्हाला स्क्रीनला या ठिकाणी दिसेल की सदस्यांची बचत जी आहेत तर ती 26,000 रुपये दिसते आहे. अंतर्गत व्याज जे आहेत तर ते 3,600 रुपये दिसतं आहे. मग मी या दोन्हींच्या ज्या आहेत तर त्या नोंदी या ठिकाणी घेतो आहे. तर सदस्यांची बचत एकूण गोषवाऱ्यामध्ये मी लिहितो आहे 26,000 रुपये. सोबतच जे आहेत अंतर्गत कर्जावरील व्याज जे आहेत तर ते 3,600 रुपये. सोबतच जे आहे या ठिकाणी दिसत आहे 15,000 रुपये जे आहेत तर ती आरेपची रक्कम त्यांना मिळालेली आहे आणि 424 रुपये जे आहेत तर ते बँकेकडून प्राप्त झालेलं व्याज आहे. मग मी या दोन्ही बाबींच्या ज्या आहेत तर ते या ठिकाणी नोंदी घेतो आहे. तर आरेपची रक्कम जी आहे तर ते एकूण गोषवाऱ्यामध्ये लिहितो आहे 15,000 रुपये आणि बँकेकडून प्राप्त व्याज म्हणतो आहे तर या ठिकाणी लिहितो आहे 424 रुपये. असं करून जे आहेत तर ते आपल्याला उभ्या रकान्यांची जी आहेत तर ती बेरीज या ठिकाणी करून घ्यायची आहे. तर ती आहे 45,024 रुपये. आता काय करायचं आहे, तर गटांतर्गत कर्ज वाटप म्हणतो आहे आपण, बरोबर. तर या बाजूला जे आहेत तर ते तुम्हाला दिसेल की जेव्हा आपण कट ऑफ काढलेला होता तर लोकांकडून जे आहेत तर ते 40,000 रुपये कर्ज रक्कम जी आहेत तर ती येणे बाकी आपल्याला दिसतं आहे. पण मग जेवढी येणं बाकी आहेत तेवढीच वाटलेली आहे का स्वयंसहायता समूहानं? नाही. तर एकंदरीत त्यांच्याकडे जे 45,000 रुपयाची रक्कम जी जमा होती तर 2 वर्षामध्ये जे आहेत तर ते त्यांनी अंतर्गत कर्ज व्यवहाराच्या माध्यमातून 70,000 रुपये जे आहेत तर ते एकंदरीत वाटप केलेले आहेत. मग ते कसं येणं अपेक्षित आहे तर या ठिकाणी आपण त्याच्या नोंदी कशा घ्यायच्यात तर ते सुद्धा पाहूयात. मग गोषवाऱ्यामध्ये येतो आहे मी. मग गटांतर्गत कर्ज वाटप जे आहेत तर ते 70,000 रुपये जे आहेत तर ते मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग आता एकूण कर्ज वाटपचा गोषवारा 70,000 रुपये जो मी दाखवतो आहे तर सध्या पण मग प्रत्यक्षात येणं किती बाकी आहेत तर 40,000 रुपये जे आहेत तर ते कर्ज येणं बाकी आहे. म्हणून मग मी काय करतो आहे की हे 70,000पैकी जे आहे तर अंतर्गत कर्ज वसुली जी आहेत तर ती 70,000पैकी 30,000 रुपये जे आहेत तर ती आपली अंतर्गत कर्ज वसुली या ठिकाणी झालेली आहे. म्हणून मग मी काय केलेलं आहे, जमा बाजूला जे आहेत तर ते 30,000 रुपयाची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. मग यावरनं काय लक्षात आलेलं आहे आपल्या की हे 40 दिसत आहेत तर या ठिकाणी आपले या ठिकाणी जे आहेत तर ते स्क्रीनवरती आपल्याला 40,000 रुपये दिसत आहेत कर्ज येणे बाकी, बरोबर. आणि मग जमा बाजूला काय केलं आपण 30,000 रुपये जे आहेत तर ते प्लस केलेत की बुवा हे वसूल झालेत. म्हणजे 45,000मध्ये 30,000 रुपये प्लस झाले आणि सोबतच एकूण कर्ज वाटप जे दाखवलं आपण ते 70 दाखवलं. म्हणजे याही बाजूला जे तर ते 30,000 रुपये आपले ॲडजस्ट झालेले आहेत. मग काय होणार आहे या गोष्टीमुळं, तर आपला एकूण गोषवारा जो आहे तर तो जुळण्याला या ठिकाणी मदत होईल. तर हे 30,000ची जी आहेत तर ती मी नोंद घेतली की 30,000 रुपये जे आहेत तर त्या अंतर्गत कर्ज वसुली झालेली आहे. नंतर इतर बाबी कुठल्या कुठल्या आहेत खर्च बाजूच्या तर त्यासुद्धा आपण लक्षात घेऊयात. तर आहे इतर खर्चाचे 124 रुपये आहेत आणि बाकी इतर कुठलाही खर्च वगैरे त्यांचा नाही आहे. आणि 900 रुपये हातात आहेत आणि 4,000 रुपये बँकेमध्ये आहेत. मग त्याच्या नोंदी कशा येतील तर ते आपण गोषवाऱ्यामध्ये पाहूयात. तर इतर खर्चाची रक्कम जी आहे तर ती 124 रुपये आहे. त्यांच्या अखेर शिल्लक हातात जे आहेत तर ते 900 रुपये आहेत
आणि बँकेमध्ये जे आहेत तर ते 4,000 रुपये त्यांचे शिल्लक आहेत. तर मग अशी जी आहेत तर ती परत आपल्याला उभ्या रकान्यांची जी आहेत तर ती बेरीज करून या ठिकाणी लिहायची आहे. तर किती या बाजूची जी आहेत तर ती एकूण गोषवाऱ्याची रक्कम आलेली आहे 75,024 रुपये आणि याही बाजूची जी आहेत तर ती रक्कम आलेली आहे 75,024 रुपये जी आहेत तर ती एवढी रक्कम या ठिकाणी आलेली आहे. तर हा झाला कट ऑफचा गोषवारा. मग याच्यावरनं काय करणार आहोत आपण, तर पुढच्या बैठकीमध्ये जे आहेत तर ते पुढच्या बैठकींना प्रत्यक्ष मग अभियानाच्या नोंदवह्यामध्ये नोंदी त्याच्या ज्या आहेत तर त्या घेण्यास सुरुवात करणार आहोत. मग आता पुढचा जो प्रत्यक्ष गोषवारा येईल तर तो कसा येईल तर ते सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. आता स्क्रीनवरती जे आहेत तर ते तुम्हाला एक ब्लँक जो आहे तर तो ब्लँक गोषवारा जो आहे तर तो दिसतो आहे. तर आता ही कट ऑफ काढल्याच्या नंतरची स्वयंसहायता समूहाची जी आहे तर ती फ्रेश बैठक आहे आपल्या अभियानाला जुळल्याच्या नंतरची. मग आता या बैठकीमध्ये काय काय व्यवहार झालेले आहेत तर त्या स्वयंसहायता समूहानं जे आहेत तर ते नियमित आठवडी बैठकांना आता सुरुवात केलेली आहे. ज्या लोकांकडे 40,000 रुपये जे आहेत तर ती रक्कम बाकी होती तर त्यातल्या काही लोकांनी जे आहेत तर ते या बैठकीमध्ये परतफेडसुद्धा जी आहेत तर ती त्यांच्या हप्त्याची केलेली आहे. आणि एकंदरीतच मग त्याच्या नोंदी ज्या आहेत तर त्या कशा येतील प्रत्यक्ष झालेल्या व्यवहारांच्या तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोतच. मग या ठिकाणी जे आहेत तर ते लक्ष द्यायचं आहे. मग मागील शिल्लक हातात आणि बँकेत म्हणतोय तर मग आपल्या कट ऑफच्या शीटवरनं घ्यायचे आहेत. तर काय दिसतंय आपल्याला की 900 रुपये जे आहेत तर ते हातात होते आणि 4,000 रुपये जे आहेत तर ते बँकेत होते. मग मी या ठिकाणी लिहितो आहे की मागील शिल्लक हातात जी आहे या स्वयंसहायता समूहाची तर ती 900 रुपये होती. 4,000 रुपये जे आहेत तर ते हातामध्ये होते. सदस्य बचत जे आहेत तर ते आठवड्याला 25 प्रमाणे मग हे जे 10 सदस्य होते तर त्यांचे 250 रुपये जे आहे तर ती एवढी बचत या चालू बैठकीमध्ये आता आठवडी बैठकांना त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग 250 रुपये बचत त्यांची जमा झालेली आहे. नंतर अंतर्गत कर्जावरील व्याज जे आहे बरोबर तर या ठिकाणी अंतर्गत कर्जावरील व्याज की जे 40,000 रुपये जे आहेत बरोबर तर त्या 40,000चं जे आहेत तर ते 2% जे आहेत तर ते 800 रुपये या ठिकाणी व्याज जे आहेत तर ते जमा झालेलं आहे या बैठकीमध्ये. नंतर जे आहेत तर ते अंतर्गत कर्ज वसुली जी म्हणतोय तर 40,000पैकी जे आहेत तर ते 3 सदस्यांनी 5,000 रुपयाप्रमाणे 15,000 रुपये जे आहे तर ती एवढी रक्कम जी आहेत तर ती अंतर्गत कर्ज वसुलीची आपली या ठिकाणी झालेली आहे. तर मग एकंदरीत मग उभ्या रकण्याची जे आहेत तर ते बाकी फिरता निधी वगैरे जो आहेत तर तो अगोदरच मिळालेला आहे. या चालू बैठकीमध्ये तो काही मिळालेला नाही आहे. बाकी इतरही ज्या आहेत तर त्या कुठल्याही नोंदी नाही आहेत. मग आता मी काय करतो आहे तर या उभ्या रकण्यांची या ठिकाणी बेरीज करून घेतो आहे. मग आता या ठिकाणी उभ्या रकण्यांची बेरीज तर 20,950 रुपये म्हणजे माझ्याकडे या बैठकीमध्ये जे आहेत तर ते एकूण 20,950 एवढे रुपये जे आहेत तर ते जमा होते. पैकी मग मी काय केलं या चालू बैठकीमध्ये एका स्वयंसहायता समूहाच्या सदस्याला जे आहेत तर ते गटांतर्गत कर्ज वाटपमधून फ्रेश कर्ज जे आहेत तर ते 7,000 रुपयाचं एक कर्ज जे आहेत तर ते दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी काय दिसतं आहे आपल्याला तर 20,950 रुपये जे होते तर त्यातले 7,000 रुपये जे आहेत तर ते यातनं गेलेले आहेत. हातात जे आहेत तर ते 900 रुपये होते आणि बँकेला जे आहेत तर ते 4,000 रुपये या ठिकाणी होते. मग आता यातलं काय केलेलं आहे तर मागचे जे 4,000 दिसत आहेत हातामध्ये तर ते बँकेमध्ये मग मी जसेच्या तसे लिहितो आहे 4,000 रुपये आणि अखेर शिल्लक हातात मग 7 आणि 4 किती झालेले आहेत हे 11,000 रुपये. मग आपले 20,950 रुपयातनं जे आहेत तर ते 11,000 रुपये या ठिकाणी गेलेत. तर 9,950 रुपये जे आहेत तर ते मग शेवटी त्यांच्या हातात असतील. मग 9,950 आणि मग उभ्या रकण्याची जेव्हा आपण बेरीज करू तर या ठिकाणी पाहायचं आहे तर ती येणार तुमचे 20,950 रुपये म्हणजेच तुमचा आठवडी जो आहे तर तो गोषवारा या ठिकाणी जुळणार आहे. मग या 9,000 रुपयातली जी आहेत तर ती काही रक्कम स्वयंसहायता समूह ही बँकेला सुद्धा त्या ठिकाणी जमा करू शकतो. मग जर कधी जमा करू शकत असेल तर मग तशी नोंद जी आहेत तर ते आपण या ठिकाणी घेऊयात. मग या 9,950 पैकी जे आहेत तर ते 5,000 त्यांनी बँकेला जे आहेत तर ते जमा केले असं पकडूयात. ठीक आहे. तर मग मी या ठिकाणी लिहितो आहे 4,950 त्यांच्या हातात आहेत आणि 5,000 बँकेत जमा केले म्हणजे 9,000 रुपये मग आता त्यांच्या बँकेमध्ये जमा आहेत. असे एकूण जे आहेत तर ते 20,950 आणि खर्च बाजूचे सुद्धा 20,950
50 म्हणजे आपला आठवडी बैठकीचा जो आहे तर तो गोषवारा जुळालेला आहे. मग आता या ठिकाणी जे आहेत तर ती वरची पट्टी पण आपण लिहून घेऊयात. सुरुवातीची शिल्लक जी आहेत तर ती 4000 बँकेत आणि 900 रुपये हातात, अशी 4900 रुपये जे आहेत तर ते आपल्याकडं होते. आजची जमा जी आहे बरोबर, तर या ठिकाणी मग मी 4900 जे आहेत तर ते सुरुवातीचे आणि आजचे जे आहेत तर ते 16050 रुपये जे आहेत तर ते जमा, 16050 रुपये जमा झालेले आहेत. मग हे 16050 जे आहेत तर ते कसे जमा झालेत, तर 250 रुपये बचत आहे, 800 रुपये अंतर्गत कर्जावरील व्याज आणि 15000 रुपये जे आहेत तर ते अंतर्गत कर्ज वसुली. मग या उभ्या पट्टीची सुद्धा जी आहेत तर ते मी बेरीज या ठिकाणी करून लिहितो आहे. मग या ठिकाणी जे आहेत तर ते आजचा खर्च जो आहे तर तो फक्त 7000 रुपये जे आहेत तर ते अंतर्गत कर्ज वाटप आहे. अखेरची शिल्लक जी आहे तर ती 4950 हातात आणि 9000 रुपये बँकेत, अशी 13950 रुपये जे आहेत तर ती अखेरची आपल्याकडे शिल्लक होती. मग या उभ्या रकमेची सुद्धा मी काय करतो आहे, बेरीज करून लिहितो आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला या स्वयंसहायता समूहाचा हा पहिला एकूण गोषवारा आपला असणार आहे की जो नियमित बैठकांचा इथून पुढे जो तर तो कंटिन्युअसली निघणार आहे. मग सदस्यांची बचत याचा एकूण गोषवारा काय, तर मग आपले नियम जे आहेत गोषवाऱ्याचे बरोबर, जर कधी आपण सर्वांनी जे आहात तर ते रोख वहीचं जे उदाहरण पाहिलेलं असेल तर त्यात आपण पाहिलेलं आहे की गोषवारा कुठल्या पद्धतीनं काढत असतो आणि त्याची 4 उदाहरणं जी आहेत तर त्याच पद्धतीनं आपण आता हा सुद्धा एकूण गोषवारा काढणार आहोत. मग पहिला नियम म्हणतो की मागील शिल्लक हातात आणि मागील शिल्लक बँकेत या एकूण गोषवाऱ्यामध्ये कुठलीही रक्कम येत नाही, म्हणून आपण ते रेड केलेलं आहे. मग सदस्यांची बचत, तर मागील बैठकीचा एकूण गोषवारा, मग कट ऑफचा काढलेला गोषवारा तर किती दिसतं आहे, 26000 रुपये मागील दिसते आहे आणि ही चालू बैठकीची 250, तर या ठिकाणी होणार 26250 रुपये. नंतर मागील बैठकीत पाहायच्या आहेत कुठल्या नोंदी आहेत का, तर मधल्या नोंदी नाही आहेत, पण मग अंतर्गत कर्जाचे जे आहेत तर ते एकूण गोषवाऱ्यामध्ये 3600 रुपये दिसत आहेत आणि या बैठकीला जे आहेत तर ते 800 रुपये, म्हणजे 3600 आणि 800 रुपये, तर या ठिकाणी 4400 रुपये जे आहेत तर ते असे एकूण होतील आपले. म्हणजे मागील बैठकीचे 3600 आणि चालू बैठकीतले 800, असे 4400 रुपये. नंतर जे आहेत 30000 रुपये जे आहेत तर ती एकूण गोषवाऱ्यामध्ये अंतर्गत कर्जाची रक्कम आपल्या मागच्या म्हणजेच कट ऑफच्या गोषवाऱ्यामध्ये दिसते आहेत, तर हे 30000 रुपये आणि चालू बैठकीमध्ये 15000 रुपये जमा झालेत, तर असे लिहितो आहे आपण 45000 रुपये. नंतर जे आहेत तर ते मागच्या बैठकीमध्ये आपल्याला RFचे जे दिसत आहेत कट ऑफमध्ये की 15000 रुपये जो आहेत तर तो एकूण गोषवाऱ्यामध्ये जमा दिसतो आहे की हा स्वयंसहायता समूहाला मिळालेला आहे. मग हे 15000 रुपये पण जे आहेत तर ते मी लिहितो आहे या ठिकाणी 15000 रुपये. आणि इतर कुठल्या नोंदी आहेत का ते सुद्धा आपला चेक करायच्या. तर बँकेकडून प्राप्त व्याज जे आहेत तर ते 424 रुपये जे आहेत तर ते आपल्याला एकूण गोषवाऱ्यामध्ये आपण घेतलेलं आहे. मग चालू बैठकीमध्ये काही मिळालेलं आहे का, तर नाही मिळालेलं आहे. तर बँकेकडून प्राप्त व्याज 424 रुपये. आता अशा प्रकारे आपण काय करतो आहे, या एकूण गोषवाऱ्याचे जे आहेत तर ती या उभ्या रकमेची या ठिकाणी बेरीज करून घेतो आहे. तर आता एकूण गोषवारा जो आहे तर तो किती आला, 91,074 रुपये एवढा आलेला आहे. मग आता काय करतो आहे, खर्च बाजूचा सुद्धा आपण एकूण गोषवारा काढून घेणार आहोत. मग मागील बैठकीचा गोषवारा अधिक चालू, तर मागील काय गोषवारा म्हणतोय तर कर्ज वाटप त्यांची 70,000 जी आहे ती एकूण गोषवाऱ्यात दिसते आहे आणि चालू बैठकीमध्ये 7000 रुपये, म्हणजेच एकूण जे आहेत तर ते 77,000 रुपये एवढी जी आहेत तर ती आपल्याला एकूण गोषवाऱ्यामध्ये दिसतील. नंतर परत मागचा गोषवाऱ्यामध्ये पाहायच्या आहेत इतर नोंदी, तर इतर खर्चाच्या ज्या आहेत तर त्या 124 रुपयाच्या नोंदी दिसता आहेत. मग या ठिकाणी जे तर तो इतर खर्च कुठलाही चालू बैठकीत झालेला नाही, म्हणून मग मागचा जो आहे तर तो 124 रुपये आपण या ठिकाणी जसा तसा घेणार. चालू बैठकीमध्ये इतर खर्च असता तर तो आपण त्याच्यामध्ये मिळवला असता. मग हे 124 रुपये. आणि शेवटचा नियम म्हणतो आपल्या गोषवाऱ्याचा की अखेर शिल्लक हातात आणि अखेर शिल्लक बँक पासबुक जशीच्या तशी. मग मी इकडे लिहितोय 4950 जसेच्या तसे आणि हे 9000 रुपये जे आहेत तर ते जसेच्या तसे. आणि मग परत या उभ्या रकण्याची जे आहेत तर ते एकूण गोषवाऱ्याची या ठिकाणी बेरीज करून मी लिहितो आहे. तर हे आले 91,074 रुपये
आणि याही बाजूचा एकूण गोषवारा जो आहे तर तो आलेला आहे 91,074 रुपये. तर अशा पद्धतीनं मग पुढचे जे गोषवाऱ्याचे नियम असतील तर तिथून पुढच्या ज्या सर्व बैठका असणार आहे तर या पद्धतीनं मग आपल्याला मागील बैठकीचा गोषवारा अधिक चालू बैठकीचा गोषवारा तर या पद्धतीनं आपल्याला त्या लिहायच्या आहेत. या पहिल्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलेलं असेल की 3-4 वर्ष जुना जर कधी स्वयंसहायता समूह असेल तर त्याची रोखवही जी आहेत आणि गोषवाऱ्यामध्ये आपल्याला कशा नोंदी घ्यायच्या आहेत. तर चला मग आता दुसरं एक उदाहरण पाहतो आता आपण की कर्ज जे आहेत तर ते कर्ज मिळालेलं आहे त्या स्वयंसहायता समूहाला आणि एक कर्ज जे आहे तर ते एक कर्ज त्याची परतफेड जी आहेत तर ती अजून त्या स्वयंसहायता समूहाची जी आहेत तर ती सुरू आहे. तर अशा असणाऱ्या स्वयंसहायताच्या समूहांच्या ज्या आहेत तर त्या रोखवहीमध्ये आणि सोबतच सभासद बचत नोंदवहीला आपल्याला कशा नोंदी घ्यायच्या आहेत. तर आता हे जे आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत तर यामध्ये आपण काय केलेलं आहे की एक असा स्वयंसहायता समूह आहे की जवळपास त्यांना 6 वर्षाचा जो आहे तर तो कालावधी उलटून गेलेला आहे. 6 वर्ष जुना असा स्वयंसहायता समूह आहे आणि या स्वयंसहायता समूहाला 1 लाख रुपयाचं जे आहे तर ते कर्जसुद्धा मिळालेलं आहे आणि त्याची त्यांनी यशस्वी जी आहेत तर ती परतफेडसुद्धा केलेली आहे. मग असे व्यवहार ज्या ठिकाणी होतात तर त्याचा कट ऑफ जो आहे तर तो कसा काढायचा. तर पहिलं जे उदाहरण पाहिलं तर सेम पद्धतीनं वरती जसं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं आहे की आपल्याला कोऱ्या पेजवरती जे आहेत तर त्यांचा लेखाजोखा एकदा आपल्याला काढून घ्यायचा आहे. मग या ठिकाणी जे आहेत तर ते मग मी प्रत्यक्ष कशा त्याच्या नोंदी घ्यायच्या आहेत तर ते घेतो आहे. आपण स्क्रीनवरती जे तर ते लक्ष केंद्रित करायचं आहे. तर हा जो स्वयंसहायता समूह आहे तर याचं नाव आहे तिरंगा स्वयंसहायता समूह आणि या स्वयंसहायता समूहाच्या ज्या आहेत तर त्या जवळपास 72 बैठका ज्या आहेत तर त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि मागची जी नुकतीच त्यांची बैठक पार पडली तर ती 72 क्रमांकाची बैठक होती आणि आता आपल्या अभियानाचं जे तर ते रेकॉर्ड त्यांना दिलेलं आहे आणि त्या अभियानाच्या रेकॉर्डमध्ये आता आपल्याला नोंदी घ्यायच्या तर त्यासाठी आपण हा कट ऑफ काढतो आहे. बैठक दिनांक जी आहेत तर ती उदाहरणादाखल 20/6/2021 रोजी जे आहेत तर ती पकडूयात आपण ती 72 क्रमांकाची ही बैठक होती त्या समूहाची. मग सदस्यांची बचत परत की जुने स्वयंसहायता समूह जे आहेत तर ते मासिक बैठका ज्या आहेत तर त्या घेत होत्या. मग यातही जे आहेत तर ते उदाहरण आपल्याला सोपं जावं समजून घेण्यासाठी म्हणून 10 सदस्य आपण या ठिकाणी गृहीत पकडतो आहे. तर याही तिरंगा स्वयंसहायता समूहामध्ये 10 सदस्य होते. प्रत्येक बैठकीला त्यांचे जे आहेत तर ते सर्व सदस्य मिळून 1000 रुपयाची बचत होत होती. तर 72 बैठका झाल्यात म्हणजे त्यांच्या त्या बैठकीपर्यंत जे आहेत तर ते 72,000 रुपये एवढी बचत रक्कम त्यांची होती. त्यांच्याकडनं अंतर्गत कर्जाचं जे व्याज आहेत तर त्या व्याजापोटी त्यांचे 8,400 रुपये जे आहेत तर ती एवढी रक्कम जी आहेत तर ती त्यांची जमा झालेली होती. अभियानाच्या माध्यमातून त्यांना खेळतं भांडवल जे आहेत तर ते 15,000 रुपये जे आहे तर ती एवढी रक्कम त्यांना प्राप्त झालेली होती आणि बँकेकडून जे प्राप्त होणारं व्याज आहे बचत खात्यावरती तर 1,240 रुपये जे आहेत तर ती एवढी त्यांना त्यांच्या बचत खात्यावरती व्याज प्राप्त झालेलं आहे. मग आता या उभ्या रकण्याची आपण काय करूयात बेरीज या ठिकाणी करूयात की त्यांना एकंदरीत जे आहेत तर ते एकूण किती रुपये रक्कम जी आहेत तर ती प्राप्त झालेली आहे. तर मग मी या ठिकाणी याची एकूण बेरीज करून लिहितो आहे 96,640 रुपये जे आहेत तर ती या ठिकाणी बेरीज झालेली आहे. 96,640 रुपये एवढी रक्कम त्यांच्याकडे आलेली आहे. आता येणे कर्ज बाकी रक्कम म्हणतोय तर त्यांनी सांगितलं की आमच्या स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांकडून जे आहे तर ते 68,000 रुपये रक्कम जी आहे ती सदस्यांकडे बाकी आहे की जी अजून स्वयंसहायता समूहांमध्ये परतफेड येणं त्याची बाकी आहे. इतरच्या रकण्यामध्ये जे आहेत तर ते कुठली त्यांनी माहिती दिली नाही आणि अखेर शिल्लक खात्यात जे आहेत तर त्यांच्या अखेर शिल्लक खात्यात जे आहेत तर ते 2,500 रुपये एवढी रक्कम होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोबतच बँकेचं पासबुक जेव्हा चेक केलं गेलं की बैठक संपत असताना तर त्यामध्ये 26,200 रुपये जे आहेत तर ती एवढी रुपये रक्कम त्यांची शिल्लक होती. मग आता जो आहे हा हिशोब जुळवत असताना याही रकण्याची आपल्याला बेरीज करून या ठिकाणी लिहायची आहे. तर 68,000 अधिक 2,500 आणि अखेर शिल्लक बँक 26,200 याची जेव्हा बेरीज करतो आपण तर ती बेरीज होते आहे 96,700 रुपये. तर 96,700 रुपये. आता या ठिकाणी काय दिसतं आहे की 96,640 रुपये जे आहेत बरोबर. तर हे 96,640 रुपये या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी 96,700 रुपये जे आहेत तर ते दिसत आहेत. म्हणजेच आपला या ठिकाणी फरक जो आहे बरोबर
तर फरक जो येतो आहे तर तो फरक 60 रुपयाचा या ठिकाणी येतो आहे. मग हा 60 रुपयाचा फरक जो आहे तर तो आपल्याला जमा बाजूला जो आहे तर तो ॲडजस्ट करायचा आहे. मग हा ॲडजस्ट करण्यासाठीचा स्कोप जो असणार आहे आपला, बरोबर. मग हा जो आपला 60 रुपयाचा फरक येतो आहे तर हा ॲडजस्टमेंट करण्यासाठी तुम्ही या बाजूला जसे मी जमा बाजूला 4 जे आहेत तर ते रो या ठिकाणी घेतलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही 5वा जो आहे तर तो इतरचा करूनही जे आहेत तर ते 60 रुपये आपण ॲडजस्ट करू शकतो. पण मग ते 60 इकडे इतर दाखवल्याच्या नंतर ते 60 जे आहेत तर ते ऑड फिगर आपल्याला या ठिकाणी दिसेल. इतर जर कधी 60 रुपये आपण जमा केलेले असतील असं दाखवतो तर मग ते खर्चातही दिसणं अपेक्षित आहे. मग दुसरा तुम्हाला स्कोप जो आहे तर तो कुठे आहे, म्हणजे 500 रुपयाच्या आतली जी रक्कम आहे ते ॲडजस्टमेंट करायला. तर अंतर्गत व्याजाची रक्कम दिसते आहे या ठिकाणी आपल्याला 8400 रुपये. मग हे जे 60 रुपये जे आहेत तर ते मी या 8400 मध्ये ॲडजस्टमेंट करतो आहे. तर हे मग होत आहेत 8460 रुपये. मग हे 60 रुपये ॲडजस्टमेंट केल्याच्या नंतर मग इकडची जी टोटल आहे आपली तर ही होणार आहे 96,700 रुपये जी आहेत तर ती ही एवढी रक्कम होणार आहे. तर हा मग काय केलेला आहे आपण या तिरंगा स्वयंसहायता समूहाच्या 72व्या बैठकीच्या दिवशीचा आपण कट ऑफ काढण्यासाठीचा हा लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे. मग आता हा फरक जो आहे तर हा फरक आलेला आपण ॲडजस्ट केलेला आहे. आता या स्वयंसहायता समूहाला जे आहेत तर ते मिळालेलं कर्ज, त्यांनी केलेली परतफेड वगैरे तर त्याच्या नोंदी आपण आता घेणार आहोत. ते जे आहेत तर त्या कशा घ्यायच्यात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. तर प्राप्त कर्ज जे आहे बँकेकडनं मिळालेलं प्राप्त कर्ज, तर त्यांना 1 लाख रुपये जे आहेत तर ते एवढं कर्ज जे आहेत तर ते प्राप्त झालेलं आहे. कर्ज परतफेड आणि व्याज परतफेड. तर कर्ज परतफेड जी म्हणतो आहे आपण तर त्यांनी 1 लाख रुपये जे आहेत तर ते कर्ज परतफेड केलेलं आहे. आणि मग व्याज तुम्ही किती परतफेड केलं असं जर कधी स्वयंसहायता समूहाला विचारलं तर त्यांना ते सांगता येत नाही. मग ते काय म्हणतात की आम्हाला बा एवढा हप्ता जो आहे तर तो स्वयंसहायता समूहाला पाडून दिला होता, दर महिन्याला आम्ही तेवढा हप्ता जो आहे तर तो बँकेत जमा केलेला आहे, पण नेमकं त्यात आम्ही व्याज किती जमा केलं तर हे आम्हाला काही आयडिया नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, त्यांचं बँकेचं जे कर्जाचं पासबुक असेल तर त्यावरच्या नोंदी ज्या आहेत तर त्या चेक करायच्या आहे. आणि सर्वसाधारणपणे मुद्दल रकमेच्या व्यतिरिक्त जी काही वरची रक्कम भरलेली असते त्यांनी तर ती व्याजाची असते आणि सोबतच एखादा हप्ता जर का त्यांनी नियमित भरलेला नसेल तर त्यात दंडाची रक्कमसुद्धा असते. तर ते आपण जे आहेत तर ते बायफर्गेट किंवा त्यात वेगवेगळं करण्याची गरज नाही. आता या स्वयंसहायता समूहाला जेव्हा आम्ही विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला 1 लाख रुपये कर्ज मिळालेलं होतं आणि एकंदरीत आम्ही सर्व रक्कम जी बँकेला जमा केली तर ती 1,14,620 रुपये एवढी रक्कम जमा केली. मग त्यावरनं आपल्या काय लक्षात येईल, 1,14,620 रुपये बँकेला जमा केली, याचा अर्थ 1 लाख रुपये मुद्दल होती आणि 14,620 रुपये जे आहेत वरचे तर ती व्याजाची रक्कम होती. मग कर्ज परतफेड त्यांनी केलं 1 लाख रुपये आणि व्याजाची रक्कम दिली तर ती दिली 14,620 रुपये जे आहेत तर ती एवढी रक्कम त्यांनी दिली. मग आता यावरनं जे आहेत तर ते आता आपण काय केलं की त्यांचा लेखाजोखा जो आहे रोखीचाही मांडलेला आहे आणि कर्जाचाही मांडलेला आहे. मग आता यावरनं त्या स्वयंसहायता समूहाचा कट ऑफचा जो आहे तर तो गोषवारा कसा येईल आणि मग अभियानाचे जे नवीन लेखे मिळालेले आहेत तर त्याच्यामध्ये ते कसे कंटिन्यू होतील तर ते आता आपण समजून घेणार आहोत. अगोदरचं जे उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे तर त्याच पद्धतीनं जे आहेत तर ते गोषवारा जो असणार आहे तर आठवडी मासिकमध्ये याच्या कुठल्याही नोंदी येणार नाहीत. तर एकूण गोषवाऱ्यामध्ये हा आपल्याला कट ऑफ जो आहे तर तो रोखवहीचं जे पहिलंच पान असणार आहे गोषवाऱ्याचं तर त्याच्यावरती आपल्याला ह्या नोंदी घ्यायच्या आहेत. मग या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे स्क्रीनवरती परत की आपण जो लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे तर या लेखाजोख्याच्या नोंदी कशा घेतात ते आपण पहिलं उदाहरण पाहिलं. तर आपण पहिलं जे कर्ज जे मिळालेलं आहे समूहाला आणि त्याची परतफेड केलेली आहे त्याची गोषवाऱ्यामध्ये कशी एंट्री येईल तर हे एकदा समजून घ्यायचं आहे. म्हणजे त्या स्वयंसहायता समूह एखादा असाही असेल त्यानं 5, 10, 15 लाख रुपये जरी कर्ज घेतलेलं असेल तर त्याच्याही नोंदी ज्या आहेत तर त्या सहजपणे तुम्हाला त्या एकूण गोषवाऱ्यामध्ये घेता येतील आणि पुढचं मग अभियानाचे रेकॉर्ड जे आहेत तर ते तुम्हाला नियमितपणे लिहिता येतील.
मग हे 1 लाख रुपये जे त्यांना मिळालेले आणि 1,14,620 रुपये त्यांनी परतफेड केलेले, तर त्याच्या नोंदी गोषवाऱ्यात कशा येतील तर ते आपण समजून घेऊयात. मग आता सगळ्यात पहिलं जे आहेत तर ते त्या स्वयंसहायता समूहाला जे आहेत तर ते 1 लाख रुपये कर्ज प्राप्त झालं. म्हणून मग मी काय करतो आहे, या ठिकाणी दिसतंय बँकेकडून प्राप्त कर्ज, तर या ठिकाणी लिहितो आहे की 1 लाख रुपये जे आहेत तर ते बँकेचं कर्ज प्राप्त झालं. मग या रकमेत किती लिहिलं, बँकेकडून प्राप्त कर्ज 1 लाख रुपये. आता हे प्राप्त झाल्यावर समूहानं स्वतःकडे ठेवलं का नाही, मग काय केलं तर सदस्यांना त्याचं वाटप केलं. मग मी काय करतो आहे, बँक कर्जातून सदस्यांना कर्ज वाटप हा जो रकाना दिसतो आहे तर याच्यामध्ये करतो 1 2 3 4 5 1 लाख रुपये जे आहेत तर ते सदस्यांना कर्ज वाटप केलं. पहिलं बँकेकडनं मिळालं म्हणून मग मी जमा बाजूला लिहिलं आणि नंतर सदस्यांना वाटलं म्हणून मग मी ते खर्च बाजूला जे तर ते बँकेच्या कर्जातून कर्ज वाटप जे आहेत तर ते यामध्ये लिहिलं. मग आता हा एकूण गोषवाऱ्याची बेरीज जेव्हा करूयात आपण इकडे खाली, तर काय होणार आहे, तुमची ही इकडची 1 लाख असेल आणि याही बाजूची जी आहेत तर ती किती असणार आहे बेरीज, 1 लाख रुपये असेल. आता 1 लाख सदस्यांना दिलेत, मग सदस्यांनी काय केलं, समूहामध्ये जे आहेत तर ते परतफेड केलेत व्याजाच्या सह, आणि मग समूहाकडे आल्याच्या नंतर समूहानं परत ते बँकेला परतफेड केले. मग आता काय झालं आणि त्याच्या नोंदी कशा घ्यायच्या, तर या ठिकाणी आहे बँक कर्ज वसुली. म्हणजेच काय केलं, 1 लाख जरी वाटले या समूहानं तर 1 लाखाची वसुली सुद्धा सदस्यांकडून करून घेतली. 1 2 3 4 5 म्हणजे 1 लाख रुपये जे आहेत तर ते वसूल झालेले आहेत. आणि त्याच्यावरचं व्याज सुद्धा की जे बँकेला परतफेड केलेलं आहे तर ते आपण पाहिलेलं आहे, ते आहे 14,620 रुपये. मग बँकेच्या कर्जावरील व्याज रकाना जो दिसतो आहे तर त्या ठिकाणी लिहितो आहे 14,620 रुपये. म्हणजेच आपण काय केलं, जमा बाजूला जे आहेत तर ते सदस्यांकडून 1 लाख रुपये जे आहेत तर ते मुद्दल रक्कम बँकेची आणि 14,620 रुपये जे आहेत तर ते व्याज असे जे आहेत तर ते जमा बाजूला दाखवलेले आहेत. म्हणजे असे जे आहेत तर ते एकूण आपले 1,14,620 रुपये आपण जमा बाजूला दाखवले. मग आता हे जमाच करून घेतलेत का आपण, नाही तर बँकेला परतफेड केली. मग परत खर्च बाजूला की बँक कर्ज परतफेड मुद्दल, तर किती रुपये दिलेत आपण बँकेला, तर 1 लाख रुपये जे आहेत तर ते मुद्दल रक्कम जी आहेत तर ती दिली आणि बँकेस दिलेलं व्याज, तर जेवढं आपण सदस्यांकडून जमा केलेलं होतं तर ते 14,620 रुपये जे आहेत तर ते आपण बँकेला व्याज दिलेलं आहे. म्हणजे आता पाहायचं आहे खाली तुमचा एकूण गोषवारा, तर 2,14,620 रुपये येतो आहे आणि इकडचाही जो आहे गोषवारा जो आहे तर तो 2,14,620 रुपये येतो आहे. म्हणजे पहिलं काय केलं आपण, प्राप्त कर्ज आणि वाटप कर्ज, म्हणजे दोन्ही बाजूला किती झाले, 1 लाख रुपये जमा बाजू, 1 लाख रुपये खर्च बाजू, म्हणजे आपला हिशोब जो आहे तो व्यवस्थित लिहिला गेला. नंतर जमा बाजूला किती दाखवले, 1 लाख मुद्दल आणि 14,620 रुपये व्याज, म्हणजे 1,14,620 जमा आणि जसे जमा झाले तर जसेच्या तसे आपण इकडे ते बँकेला दिले, तर 1,14,620 रुपये. म्हणजे एकूण गोषवाऱ्यामधल्या ज्या आहेत तर त्या एंट्री आपण सहज कर्जाच्या ज्या आहेत तर त्या या पद्धतीने आपल्याला घ्यायच्या असतात. मग आता जो आपण लेखाजोखा मांडलेला आहे सदस्य बचतचा, अंतर्गत कर्जाचा, मग त्याच्या ज्या आहेत तर त्या नोंदी कशा येतील तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग स्क्रीनवरती जे आहेत तर ते तुम्हाला दिसेल परत, सदस्यांची बचत जी आहेत तर ती 72,000 रुपये जी आहेत तर ती एवढी दिसते आहे. मग आपण त्याचीही जी आहेत तर ती नोंद या ठिकाणी करून घेणार सदस्य बचत या रकानामध्ये. मग मी लिहितो आहे 72,000 रुपये. इतर बचत जी आहे ती कुठलीही नाही झाली. अंतर्गत कर्जावरील व्याज जे आहेत तर त्याच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी दिसता आहेत. मग किती आहेत तर 8,460 रुपये जे आहेत तर ते एवढी अंतर्गत कर्जावरील व्याज त्यांना प्राप्त झालेला आहे आणि 15,000 रुपये जे आहेत तर ती आरएफची रक्कम आपल्याला स्क्रीनवरती जे आहेत तर ते दिसते आहे. तर 8,460 रुपये आणि 15,000 रुपये आरएफचे, मग त्याचीही जे आहेत तर ती नोंद आपण घेणार आहोत. मग 8,460 रुपये अंतर्गत कर्जावरील व्याज आणि आरएफ जो मिळालेला आहे तो मिळालेला आहे त्यांना 15,000 रुपये जो आहे तर तो मिळालेला आहे. सोबतच जे आहेत तर त्या इतर कुठल्या नोंदी आहेत का त्या सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायच्या आहेत. तर बँकेकडून त्यांना प्राप्त झालेलं व्याज जे आहे तर ते 1,240 रुपये म्हणजेच 1,240 रुपये जे आहेत तर ते आपल्याला दिसतं आहे.
मग त्याची सुद्धा आपण या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे. मग मी लिहितो आहे बँकेकडून प्राप्त व्याज 1240 रुपये. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग एकूण गोषवाऱ्याची जी बेरीज झालेली आहे तर ती झालेली आहे 1,11,320 रुपये जे आहेत तर ती एवढी बेरीज झालेली आहे. मग आता काय करतो आहे तर गटांतर्गत कर्ज वाटप किंवा खर्च जे आहेत तर ते त्याचा गोषवारा जो आहे तर तो तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की या ठिकाणी मी 2 ज्या आहेत तर त्या एंट्रीज केलेल्या आहे. 12,240 रुपयाची जी आहे ती एंट्री केलेली आहे. आणि मग एकूण जी बेरीज झालेली आहे तर ती एकूण जमा रुपये दिसत आहेत 3,11,320 रुपये. मग आता आपल्याला काय करायचं आहे खर्च बाजूचा जो आहे तर तो एकूण गोषवारा सुद्धा याच्यामध्ये काढायचा आहे. मग तो कसा येईल तर ते सुद्धा आपण समजून घेऊयात. मग या ठिकाणी दिसत आहे स्क्रीनवरती आपल्याला की 68,000 रुपये जे आहेत तर ते सदस्यांकडून येणं बाकी आहे. मग आता ही येणं बाकी असलेली रक्कम आहे. मग तेवढंच कर्ज स्वयंसहायता समूहानं दिलं का नाही. तर मग या ठिकाणी त्यांच्याकडे 96,700 रुपये जे आहेत तर ते एवढे एकूण जमा दिसत आहेत. आणि मग त्या गटाला जे आहेत तर ते जवळपास 5-6 वर्षाचा कालावधी झालेला आहे. मग त्यांनी किती कर्ज वाटप केलेलं असेल त्या 5-6 वर्षामध्ये तर त्याचा जो आहे तर तो आपण एक अंदाज घेऊन या ठिकाणी त्यांनी अंतर्गत कर्ज व्यवहार किती केलेला आहे तर ते त्याच्यानुसार या ठिकाणी नोंदी घेणार आहोत. मग कशा येतील तर ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग मी या ठिकाणी लिहितो आहे की गटांतर्गत कर्ज वाटप जे आहेत त्यांचं तर ते 1,20,000 रुपये जे आहेत तर ते एवढं गटांतर्गत कर्ज वाटप झालेलं आहे. मग आता 1,20,000 म्हणतो आहे आणि आता सध्या जे आहेत तर ते दिसतं आहे आपल्याला स्क्रीनवरती की 68,000 रुपये जे आहेत तर ते येणं बाकी आहे आणि 1,20,000 त्यांनी वाटलेले आहेत. मग या ठिकाणी पाहूयात आपण 1,20,000 वजा 68,000 रुपये. तर त्यांनी 52,000 रुपये जे आहेत तर ती एवढी कर्ज रक्कम जी आहे तर ती वसूल त्यांनी केलेली आहे. मग या ठिकाणी जे 52,000 रुपये जे आहेत तर ते प्लस झालेले दिसतात आपल्याला एकूण गोषवाऱ्यात. मग मॅचअपसाठी ते कुठे झालेले आहेत तर त्या 68,000 अधिक हे जे आहेत तर ते 52,000 रुपये म्हणजे इकडेही जे आहेत तर ते 52 प्लस झालेले आहेत. मग इथं किती लिहिलेले आहेत ते आपण तर येणं असलेले 68,000 रुपये आणि त्यांनी परतफेड केलेले 52,000 रुपये असे हे 1,20,000 रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता नंतर जे आहेत तर ते इतर बाबी कुठल्या आहेत का तर त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायच्या आहेत. तर इतर कुठल्याही बाबी नाही आहेत. अखेर शिल्लक खात्यात जे आहेत तर ते 2,500 रुपये आपल्याला दिसत आहेत आणि बँकेमध्ये जे आहेत तर ते 26,200 रुपये आपल्याला दिसत आहेत. मग त्या दोघींच्या जे आहेत तर ते मी या ठिकाणी एंट्री करून घेतो आहे. तर त्यांच्या अखेर शिल्लक खात्यात जे आहेत तर ते आहेत 2,500 रुपये आणि बँकेमध्ये जे आहेत तर ते 26,200 रुपये जे आहे तर ती एवढी रक्कम त्यांची शिल्लक आहे. मग आता काय झालेलं आहे एकूण गोषवारा जो असणार आहे जमा बाजू तर तो आलेला आहे आपला 3,63,320 रुपये आणि याही बाजूचा जो आहे तर तो एकूण गोषवारा जो आलेला आहे या ठिकाणी तर तो 3,63,320 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला हा कट ऑफचा गोषवारा काढायचा आहे. मग आता हा जो कट ऑफचा गोषवारा काढला आपण तर आता यांचा येणारा पुढचा जो बैठक असणार आहे तर त्या आठवडी बैठका घ्यायला सुरुवात करतील आणि मग त्याच्या नोंदी ज्या आहेत तर त्या जुना प्लस नवीन जो आहे तर तो कसा येईल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग या ठिकाणी जे तर ते आपण लक्षात घ्यायचं आहे की मागील शिल्लक खात्यात आणि मागील शिल्लक बँकेत हे जे 2 रकाने आहे आठवडी आणि मासिकचे तर ते मागच्या कट ऑफच्या गोषवाऱ्यावरून आपल्याला ते ओढून घ्यायचे आहेत. तर हातात किती आहेत त्यांच्या 2,500 आणि 26,200 रुपये आहेत बँकेत. मग मी या ठिकाणी लिहितो आहे मागील शिल्लक खात्यात 2,500 आणि बँकेमध्ये शिल्लक जे आहेत ते आहेत 26,200 रुपये. सदस्यांची बचत जी म्हणतो आहेत तर ती 25 रुपये प्रत्येकीप्रमाणे 10 सदस्यांची या बैठकीमध्ये 250 रुपये जे आहेत तर ते या ठिकाणी झालेली आहे. अंतर्गत कर्जावरील व्याज जे आहेत तर ते चालू बैठकीमध्ये 68,000 रुपये जे कर्ज येणं बाकी होतं बरोबर तर त्याच्यावरती जे आहेत तर ते जवळपास त्यांना
1240 रुपये जे आहेत तर ते एवढं अंतर्गत कर्जावरील व्याज जे आहेत तर ते त्यांचं वसूल झालेलं आहे. आणि अंतर्गत कर्ज वसुली मुद्दल रक्कम जी म्हणतो आहे आपण तर त्या 68,000 रुपयापैकी या बैठकीमध्ये त्यांचे 24,000 रुपये जे आहेत तर ते एवढे अंतर्गत कर्जाच्या पोटी वसूल जे आहेत तर ते झालेले आहेत. सोबतच त्यांना बँकेचं पासबुक जे आहेत तर त्या बँकेच्या पासबुकमध्ये त्यांच्या 200 रुपये जे आहेत तर एवढी रक्कम ती व्याजाची जमा झालेली आहे. मग हे 200 रुपये जे आहेत तर ते मी बँकेकडून प्राप्त व्याज जे आहेत तर त्या रकमेमध्ये लिहितो आहे. मग असे जे आहेत तर ते या बैठकीमध्ये मग एकूण किती रुपये रक्कम जमा झाली आणि मागील जे आहेत तर ते हातात आणि बँकेत या उभ्या रकण्याची बेरीज जी आहेत तर ती येते आहे 54,390 रुपये या ठिकाणी येते आहे. मग हे 54,390 रुपये जे म्हणतो आहे आपण तर याच्यापैकी आजच्या या बैठकीमध्ये या स्वयंसहायता समूहानं एका नवीन स्वयंसहायता समूहाला जे समूहातील सदस्याला जे आहेत तर ते 15,000 रुपये जे आहेत तर ते अंतर्गत कर्जाची रक्कम वाटप केली. आणि सोबतच जे आहेत तर ते प्रवास खर्च जो आहे तर ते त्यांचा बँकेच्या संदर्भानं जो आहे तर तो एक झालेला आहे तर त्याच्यासाठी 100 रुपये जो आहेत तर तो त्यांनी खर्च केलेला आहे. मग आता काय करतो आहे आपण 15,000 रुपये जे आहेत तर ते एकूण जमा रकमेपैकी कर्ज दिलेलं आहे आणि 100 रुपये जो आहेत तर तो प्रवास खर्च त्यांचा या ठिकाणी झालेला आहे. तर सगळ्यात पहिलं काय करूयात आपण की अखेर बँक शिल्लक पासबुक म्हणूयात. तर पहिले किती होते 26,200 रुपये जे आहेत तर ते त्यांचे जमा होते आणि सोबतच जे आहेत तर ते 200 रुपये जे आहेत तर ते बँकेकडून त्यांना व्याज प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच खात्याला आता एकूण 26,400 रुपये त्यांच्या आहेत. बरोबर. मग आता एकूण जी जमा रक्कम आहे त्यांची तर ती आहे 54,390 रुपये. त्यातनं जे आहेत तर ते 15,000 रुपये जे आहेत तर ते अंतर्गत कर्ज वाटलं गेलेलं आहे. सोबतच 100 रुपये जे आहेत तर ते प्रवास खर्चाचे गेलेले आहेत आणि बँकेला जे आहेत तर ते 26,400 रुपये आहेत. म्हणजेच त्यांच्या हाताला जे आहेत तर ते 12,890 रुपये जे आहे तर ती एवढी रक्कम दिसते आहे. आणि मग या उभ्या रकण्याची आपल्याला काय करायची आहे परत या ठिकाणी बेरीज करून लिहायची आहे. तर ही बेरीज किती येणार आहे आपली तर ती येणार आहे 54,390 रुपये या ठिकाणी येणार आहे. आणि याही बाजूची जी आठवडी जी असणार आहे बैठक तुमची तर त्याची ही बेरीज येणार आहे आपली 54,390 रुपये. म्हणजे आपला आठवडी मासिक गोषवारा जो आहे तर तो आपला या ठिकाणी जुळालेला दिसतो आहे. मग ही हातात जी शिल्लक दिसते आहे तुम्हाला 12,890 रुपये तर ही भरपूर दिसते आहे. मग यातली काही रक्कम जी आहेत तर ती तुम्ही बँक खात्याला सुद्धा जमा करू शकता की जसं मग मी लिहितो आहे की 10,000 मग मी आता यातले बँकेला जमा करतो आहे. मग या ठिकाणी 2,890 रुपये आणि ते 10,000 रुपये जे आहेत तर ते या ठिकाणी बँकेला जमा केल्याच्या नंतर बँकेला होतील 36,400 रुपये जे आहेत तर ते जमा होतील. मग आता काय करायचं आहे आपल्याला एकूण गोषवारा जो आहे तर तो काढायचा आहे. तत्पूर्वी मग ही जी आहेत तर ही वरच्या पट्टीची आपण या ठिकाणी बेरीज करून लिहिणार आहे मागील शिल्लक हातात आणि मागील शिल्लक बँकेत. तर मागील शिल्लक हातात 2,500 रुपये आणि बँकेतले 26,200 रुपये अशी जी बेरीज आहे आपली तर ती होणार 28,700 रुपये. मग सुरुवातीची जी आहे तर ती 28,700 रुपये जी आहेत तर ती शिल्लक होती आपली. मग या बैठकीमध्ये जमा झालेल्या रकमांची जी आहेत तर ती बेरीज आपण या ठिकाणी करूयात. तर 250 रुपये अधिक 1,240 रुपये अधिक 24,000 रुपये अधिक 200 रुपये तर ही जी रक्कम आहे तर ती होती आहे 25,690 रुपये. मग आजच्या बैठकीमध्ये आपल्याकडं 25,690 रुपये जे आहेत तर ती एवढी रक्कम जमा झालेली आहे. मग याची ही जी आहेत तर ती उभ्या रकण्याची मी बेरीज या ठिकाणी करून लिहितो आहे. आजचा खर्च तर आजचा खर्च काय आहे तर 15,000 रुपये अंतर्गत कर्ज वाटप आणि 100 रुपये प्रवास खर्च म्हणजे असा 15,100 रुपये जो आहे तर तो आजचा खर्च आहे. आणि अखेर शिल्लक जी म्हणतोय तर 2,890 रुपये आपल्या हातात आहेत आणि 36,400 रुपये जे आहेत तर ते आपल्या बँकेमध्ये जमा आहेत. असे एकूण 39,290 रुपये जे आहेत तर ते अखेरची शिल्लक आहे 39,290 रुपये. मग याची ही जी आहेत तर ती मी बेरीज करून या ठिकाणी लिहितो आहे. तर ती किती आहे 54,390 रुपये आणि याही ठिकाणची किती आहे तर 54,390 रुपये आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. तर इंग्रजीमध्ये येतात आकडे तर ते आपण मराठीमध्ये जे आहेत तर ते मराठीमध्ये त्याच्या नोंदी करून घेऊया.
तर 54,390 रुपये जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता मग एकूण गोषवारा जो आहे तर तो आपल्याला काढायचा आहे जमा बाजूचा. तर मग आपण आता जो आहे तर या बैठकीचा एकूण गोषवारा जो आहे तर तो काढणार आहोत. तर मागील बैठकीचा गोषवारा म्हणजेच आपला कट ऑफचा गोषवारा अधिक चालू बैठकीचा गोषवारा जो असणार आहे आठवडी मासिकचा तर तो आपण त्याच्यामध्ये प्लस करणार आहोत. मग त्या नोंदी कशा येतील तर हे सुद्धा आता आपण समजून घेऊयात. मग या ठिकाणी सदस्य बचतचा जो आहे तर तो गोषवारा काढतो आहे आपण. तर मागील बैठकीचा जो आहे तर तो किती म्हणतोय आपण 72,000 अधिक चालू बैठकीचा 250 रुपये. मग एकूण किती होणार आहेत तर 72,250 रुपये जो आहे तर तो एकूण गोषवारा होणार आहे. नंतर बँकेच्या कर्जावरील व्याज म्हणतो आहे आपण, इतर बचत म्हणतो आहे. तर मागच्या बैठकीचे चेक करायचे आहेत तर इतर बचत जो आहे तर तो नाही आहे. बँकेच्या कर्जावरील व्याज जे आहेत तर ते 14,620 रुपये जे आहेत तर ते मग या ठिकाणी मागचे 14,620 अधिक चालू जे आहेत तर ते कुठलीही नाही आहे, म्हणून मग मी लिहितो आहे 14,620 रुपये. संघातील कर्जावरील व्याज जे आहेत तर ते मागील बैठकीमध्ये आपलं कुठलीही रक्कम नव्हती. अंतर्गत कर्जावरील व्याज, तर अंतर्गत कर्जावरील व्याज जे आहे कट ऑफमध्ये जर काढलं आपण तर ते 8,460 रुपये अधिक चालू बैठकीमध्ये जे आहेत तर ते 1,240 रुपये. मग मी या ठिकाणी लिहितो आहे 8,460 रुपये अधिक 1,240 रुपये, तर 9,700 रुपये जे आहे. 8,460 रुपये अधिक आपले 1,240 रुपये म्हणजेच 9,000 जे आहेत तर ते 700 रुपये या ठिकाणी लिहिलेले आहे. मग दंड, बँक कर्ज वसुली हे रकाने सुद्धा चेक करायचे आहे. मग बँक कर्ज वसुली जे आहेत तर ते आपण 1,00,000 रुपये जे आहेत तर ती एवढी दाखवलेली आहे. मग बँक कर्ज वसुली 1,00,000 रुपये. चालू बैठकीमध्ये कुठली बँक कर्ज वसुली नाही आहे. ग्रामसंघ कर्ज वसुली सुद्धा नाही आहे. अंतर्गत कर्ज वसुली म्हणतोय तर चालू बैठकीमध्ये 24,000 आहेत, तर मागील बैठकीमध्ये चेक करायचे आहेत आपल्याला. तर मागील बैठकीपर्यंत अंतर्गत कर्ज वसुली जी आहेत तर ती 52,000 रुपये जे आहेत तर ती झालेली होती. तर ते 52,000 रुपये अधिक जे आहेत तर हे 24,000 रुपये, 52 आणि 24 तर हे एकूण 76,000 रुपये जे आहेत तर ते आपल्या एकूण गोषवाऱ्यात येतील. RF तर मागील बैठकीमध्ये चेक करायचं आहे. तर 15,000 रुपयाची जी आहेत तर ती RFची रक्कम मिळालेली होती. मग ती 15,000 रुपयाची सुद्धा जी आहेत तर ते मी समोर लिहून घेतो आहे. बँकेकडून प्राप्त कर्ज म्हणतोय आपण, तर मग एकूण गोषवाऱ्यात 1,00,000 रुपये जे आहेत तर ते दिसतं आहे. मग मागील बैठकीचा गोषवारा अधिक चालू बैठकीचा गोषवारा, मग 1,00,000 रुपये बँकेचं प्राप्त व्याज, प्राप्त कर्ज, तसंच बँकेकडून प्राप्त व्याज जे आहेत तर ते सुद्धा चेक करायचं आहे. मागील बैठकीचं किती आहे तर ते 1,240 रुपये आहे, अधिक चालू बैठकीमध्ये आपल्याला 200 रुपये हे बँकेकडून प्राप्त व्याज जे आहेत तर ते मिळालेलं आहे. मग मागचे जे आहेत तर ते 1,240 आणि हे 200 म्हणजेच 1,440 रुपये जे आहेत तर ते एवढं आपल्याकडे एकूण व्याज जे आहेत तर ते बँकेकडून आपल्याला मिळालेलं आहे. मग आता या उभ्या रकण्यांची काय करायची आहे आपल्याला, तर या ठिकाणी बेरीज करून जे आहेत तर ती घ्यायची आहे. मग किती येते, 3,89,000 जे आहेत तर ते 10 रुपये एवढी ही आपली उभ्या रकण्याची एकूण गोषवाऱ्याची बेरीज आली. तसाच आपल्याला खर्च बाजूचा सुद्धा जो आहे तर तो एकूण गोषवारा या ठिकाणी काढायचा आहे. मग मागील बैठकीचा गोषवारा तर 1,20,000 रुपये जे आहे एवढं गटांतर्गत कर्ज वाटप आहे, अधिक चालू बैठकीमधलं 15,000 म्हणजे मागचं 1,20,000 अधिक 15,000 तर 1,35,000 रुपये जे आहेत तर हा एकूण कर्ज वाटपचा गोषवारा आहे. नंतर आहे ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप, बँक कर्जातून कर्ज वाटप. तर बँक कर्जातून कर्ज वाटपचं मागच्या आपल्या गोषवाऱ्यानुसार जे आहेत तर ते 1,00,000 रुपये आहे. सोबतच बँक कर्ज परतफेड मुद्दलसुद्धा 1,00,000 रुपये आहे. मग इथं लिहायचं आहे मागचं अधिक चालू बैठकीचं. तर बँक कर्जातून कर्ज वाटप 1,00,000 रुपये आणि बँकेला जे मुद्दल आपण परतफेड केलेली आहे तर ते आहे 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये बँकेला दिलेलं व्याज म्हणतोय आपण, बरोबर. तर मागच्या बैठकीनुसार जे आहेत तर ते मागच्या बैठकीपर्यंत 14,620 रुपये जे आहेत तर ते आपण व्याज दिलेलं आहे. चालू बैठकीमध्ये कुठलेही आपण जे तर ते व्याज बँकेला दिलेलं नाही आहे, 14,620. प्रवास खर्च म्हणतोय आपण, तर मागील बैठकीपर्यंत होता का काही एकूणमध्ये चेक करायचा तर नाही, चालू बैठकीमध्ये आहे फक्त 100 म्हणून मग मागचा अधिक चालू
100 रुपये. आणि आपला गोषवाऱ्याचा नियम म्हणतो शेवटचा की अखेर शिल्लक हातात आणि अखेर बँक शिल्लक पासबुक जशीच्या तशी. मग मी या ठिकाणी लिहितो आहे 2890 रुपये अधिक 36,000 जे आहेत तर ते 400 रुपये, हे जसेच्या तसे. आणि मग उभ्या रकान्याचे जे आहेत तर ते आपण या ठिकाणी बेरीज जी आहेत तर ती बेरीज करून लिहिणार आहोत. तर ही किती आलेली आहे 3,89,100 रुपये. आणि सोबतच जमा बाजूचा सुद्धा तुमचा एकूण गोषवारा किती आलेला आहे तर 3,89,010 रुपये. आणि खर्च बाजूचा जो आहे तर तो किती आलेला आहे 3,89,010 रुपये. म्हणजे आपला आठवडी मासिकही गोषवारा जोडालेला आहे आणि एकूण जो गोषवारा आहे तो सुद्धा जोडालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कट ऑफ काढून जो आहेत तर जुने जे स्वयंसहायता समूह आहेत तर त्यांचे गोषवारे अभियानाचे जे नवीन रेकॉर्ड्स आहेत तर त्यामध्ये ते लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे या दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून जे आहेत तर ते आपल्या लक्षात आलेलं असेल की स्वयंसहायता समूहाला एखाद्या कर्ज मिळालेलं असेल, त्याची परतफेड झालेली असेल, अशा स्वयंसहायता समूहांच्या रोखवहीमध्ये कशा नोंदी घेत असतात. तर असंच एक आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूयात मग आता की तर आपण पुढचं एक उदाहरण जे आहे तर ते पाहतो आहे. आणि या उदाहरणामध्ये स्वयंसहायता समूहाचं जे आहे तर ते एक कर्ज त्यांनी पूर्ण परतफेड केलेली आहे आणि एक कर्ज जे आहे बँकेचं तर त्याची जी आहे तर ती परतफेड सुरू आहे. मग अशा स्वयंसहायता समूहाचा जो आहे तर तो कट ऑफ एकंदरीत लेखाजोखा कसा काढावा आणि त्याची रोखवही जी आहे, रोखवहीतला जो गोषवारा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो कसा लिहायचा तर ते आता आपण समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी जे आहेत तर तुम्हाला स्क्रीनवरती जे आहे या ठिकाणी दिसेल. तर मी या ठिकाणी स्वयंसहायता समूहाचं जे आहेत तर ते नाव या ठिकाणी लिहितो आहे राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता समूह. या स्वयंसहायता समूहाची जी आहे तर बैठकाचा जेव्हा आपण विचार करतो तर या स्वयंसहायता समूहाला 2 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे. तर यांच्यात 64वी बैठक जी आहे म्हणजे 64 बैठका झालेल्या आहे. आणि आता इथून पुढे जे आहेत तर ते अभियानामध्ये त्यांची जे आहेत तर ते एंट्री झालेली आहे. आणि अभियानानं दिलेले जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, बुक्स ऑफ रेकॉर्ड आहेत, लेखे आहेत, त्यामध्ये आपल्याला नोंदी घ्यायच्या आहेत. मग 64व्या बैठकीला आपण हा कट ऑफ काढतो आहे. दिनांक जी आहे तर दिनांक आपण परत 30 जी आहेत तर ती उदाहरणादाखल पकडूयात 20/6/2021. मग आता 64 जे आहेत बैठका झाल्या म्हणजे साहजिकच आहे की 1000 रुपये प्रति माहाप्रमाणे म्हणजे 10 सदस्यांची 100 प्रमाणे 1000 रुपये अशी बचत. आणि 64 बैठका म्हणजेच त्यांची सदस्यांची बचत जी आहेत तर ती 64,000 रुपये जी आहेत तर ती झालेली आहे. अंतर्गत व्याजापोटी जे आहे तर या स्वयंसहायता समूहाकडं 7,100 रुपये जे आहेत तर ते एवढे रुपये जमा झालेले आहेत. त्यानंतर आरेपची रक्कम जी आहेत तर ती या स्वयंसहायता समूहाला 15,000 रुपये जे आहेत तर ती एवढी मिळालेली आहे. आणि बँकेकडून प्राप्त व्याज जे आहेत तर या स्वयंसहायता समूहाला 1,210 रुपये जे आहेत तर एवढी व्याजाची जी आहेत तर ती रक्कम मिळालेली आहेत. तर असे एकूण जे आहेत तर ते 87,310 रुपये 87,310 रुपये जे आहेत तर अशी एकंदरीत एकूण जमा जी आहे तर या राणी लक्ष्मीबाई स्वयंसहायता समूहाची होती. मग यातनं जे आहेत तर ते आपल्याला जी जुळवणूक करायची आहे, मग एवढा पैसा यांच्याकडे आलेला होता तर त्याचा हिशोब जुळतोय किंवा नाही. तर त्यामध्ये सदस्यांकडून जे आहेत तर ते कर्ज येणे बाकी रक्कम त्यांनी 75,000 रुपये जे आहेत तर ती या ठिकाणी सांगितलेली आहे. इतर जे आहेत तर ते इतर कुठलाही त्यांचा खर्च जो आहे तर तो दिसून आला नाही. अखेर शिल्लक खात्यात त्यांच्या जे आहेत तर 310 रुपये त्यांच्या अखेर शिल्लक खात्यात होते. आणि बँकेला जे आहेत या स्वयंसहायता समूहाच्या तर 12,000 रुपये जे आहेत तर एवढी रक्कम त्यांच्याकडं शिल्लक होती बँकेच्या खात्याला. मग आता या उभ्या रकण्याची जी आहेत तर ते आपल्याला बेरीज करायची आहे. तर ही बेरीज येते आहे 87,310 रुपये. म्हणजे या स्वयंसहायता समूहाचा जो आहे तर तो हिशोब या ठिकाणी जुळालेला आहे. मग थोडीफार जर कधी तफावत असेल तर इतर आणि इतर रकाने जे आहेत तर त्यामध्ये आपल्याला 500 रुपयापर्यंतची जी आहेत तर ते ॲडजस्टमेंट करण्यासाठी स्कोप आहे. पण मग त्यापेक्षा जास्त रक्कम जर कधी असेल तर त्यासाठी मात्र मग अध्यक्ष सचिवांना जो आहे तर त्या रकमांचा हिशोब द्यावाच लागेल. आता कर्जाची जी बाब म्हणतो आहे तर या स्वयंसहायता समूहाला एक कर्ज की जे जवळपास
2 ते 2 वर्ष अगोदर जे आहे म्हणजे सुरुवातीच्याच कालावधीमध्ये त्यांना 50,000 रुपये जे आहेत तर ते एवढी कर्जाची रक्कम जी आहे तर ती प्राप्त झाली होती. मग मी या ठिकाणी लिहितो आहे 50,000 रुपये. कर्ज परतफेड जी आहे तर त्यांनी प्रत्यक्ष 50,000 रुपये जे आहेत तर ते परतफेड केलेली आहे. सोबतच व्याजापोटी जे आहेत तर ते 6,640 रुपये एवढी रक्कम जी आहेत तर त्यांनी ती बँकेला व्याजापोटी दिलेली आहे. मग कर्ज परतफेड रक्कम जी आहे तर ती मी लिहितो आहे 50,000 आणि व्याजाची रक्कम लिहितो आहे 6,640 रुपये जे आहेत तर एवढी ही रक्कम आहे. आता या कर्जासोबतच या स्वयंसहायता समूहाला परत 1 वर्षामध्ये त्यांनी परतफेड केली आणि मागच्याच वर्षी जे आहे तर ते एक कर्ज त्यांना मंजूर झालं की त्याची परतफेड जी आहे तर ती अजूनही त्यांची सुरू आहे. तर मग त्याच्या नोंदी ज्या आहेत तर त्या कशा येतील, तर पहिलं जे आहेत तर ते आपण या ठिकाणी परत या दुसऱ्या कर्जाची सुद्धा नोंद करून घेऊया. प्राप्त कर्ज यांना जे आहेत तर ते 1 लाख रुपये मिळालेले आहेत. 1 लाख रुपये सोबतच जे आहे कर्ज परतफेड तर या 26व्या बैठकीपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे 4 हप्ते जे आहेत तर ते बँकेला परतफेड केलेले आहेत. मग हे 4 हप्ते जे आहेत तर बँकांनी त्यांना 9,460 रुपयाचा जो आहे तर तो 1 हप्ता अशी जी आहे तर ती परतफेड करण्याचं सांगितलेलं आहे. तर 9,460 रुपये जे आहेत तर मग त्याचं बायफर्गेशन 9,460 पैकी मुद्दल किती आहे आणि व्याज किती आहेत तर ते मी या ठिकाणी लिहितो आहे. मुद्दल 8,300 रुपये आणि व्याज जे आहे तर व्याज आहे 1,160 रुपये असे जे आहेत तर ते रुपये 9,460 रुपये असा जो आहे तर तो बँकांनी हप्ता जो आहे तर तो त्या स्वयंसहायता समूहाला पाडून दिलेला आहे. मग या स्वयंसहायता समूहानं काय केलेलं आहे तर 9,460 ठीक आहे चे 4 हप्ते जे आहेत तर ते परतफेड केलेले आहेत. 4 हप्ते म्हणजेच याची जी रक्कम आहे तर ती 37,840 रुपये 37,840 रुपये. हे जे 37,840 रुपये जे आहेत तर याच्यामध्ये मुद्दल रक्कम जी आहे तर मुद्दल रक्कम त्यांनी 33,200 रुपये जे आहेत तर ती एवढी परतफेड केलेली आहे. आणि व्याजाची रक्कम जी आहे व्याज तर व्याजापोटी त्यांनी 4,640 रुपये जे आहेत तर ती एवढी रक्कम त्यांनी परतफेड केलेली आहे. मग आता 33,200 रुपये जे आहेत तर ते 1 लाख रुपये मुद्दलमधले त्यांनी परतफेड केलेले आहे. म्हणजेच त्यांची परतफेड जी आहे तर ती आजच्या तारखेमध्ये बाकी दिसते आहे. परतफेड बाकी तर परतफेड बाकी आहे त्यांची 66,800 रुपये जे आहेत तर एवढी मुद्दल रक्कम जी आहेत तर ती परतफेड अजून करणं बँकेला बाकी आहे. आता काय आहे की एक कर्ज जे आहे 50,000 रुपयाचं त्याची त्यांनी पूर्ण परतफेड केलेली आहे. नंतर 1 लाखाचं जे कर्ज मिळालेलं आहे तर त्याच्यापैकी त्यांनी 4 हप्ते जे आहे 9,460 रुपयाचा 1 हप्ता याप्रमाणे 4 हप्त्याचे जे आहेत तर ते 37,840 रुपये त्यांनी परतफेड केलेले आहेत. तर या 37,840 रुपये जी दिसते आहे हप्त्यांची रक्कम त्याच्यामध्ये मुद्दलची रक्कम जी आहे ती 33,200 रुपये आहे आणि व्याजाची रक्कम जी आहे तर ती 4,640 रुपये जी आहेत तर ती एवढी आहे. मग आता याच्यावरनं जे आहेत तर आपल्याला मग या स्वयंसहायता समूहाचा जो आहे तर तो कट ऑफचा गोषवारा जो आहे तर तो काढायचा आहे. मग त्यामध्ये कशा नोंदी येतील तर ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मग स्क्रीनवरती जे आहेत तर तो कट ऑफचा गोषवारा दिसेल. आठवडी मासिक बाजू ज्या आहेत तर त्या आपण पूर्ण ज्या आहेत तर त्या डार्क करून ठेवलेल्या आहेत कारण की त्यामध्ये आपल्याला कुठल्याही काही नोंदी घ्यायच्या नाही आहेत. मग सुरुवात जी आहेत तर ते आपण बचत जो रकाना असणार आहे बरोबर तर या बचत रकान्यापासून जे आहेत तर ते सुरुवात या ठिकाणी करणार आहोत.
मग सदस्य बचत म्हणतो आहे, बरोबर. तर सदस्य बचत जी आहे तर ती 64,000 रुपये जी आहेत तर ती एवढी आपल्याला दिसते आहे. मग मी या ठिकाणी एंट्री करतो आहे 64,000 रुपये जे आहेत तर ती बचत. त्याच्यानंतर आहे इतर बचत आणि बँकेच्या कर्जावरील व्याज. आता बँकेच्या कर्जावरील व्याज जे आहे तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बँकेच्या कर्जावरील व्याज जे आहे तर 6,640 रुपये जे आहे तर ते 50,000 रुपयाची जेव्हा परतफेड केली तर ते सदस्यांकडून त्यांनी जमा केलेलं होतं 6,640 रुपये. आणि सोबतच जे आहेत तर सध्या जे त्यांनी 37,840 रुपये जे परतफेड केलेले आहेत तर त्यामध्ये 4,640 रुपये म्हणजे 66 40 आणि 46 40. तर त्या दोन्हींची आपण बेरीज करून लिहूयात. 66 40 अधिक 46 40 या ठिकाणी इज इक्वल टू 6,640 अधिक 4,640 असे एकूण 11,280 रुपये जे आहेत तर ते या स्वयंसहायता समूहानं बँकेच्या कर्जावरील व्याज जे आहेत तर ते सदस्यांकडून या ठिकाणी जमा केलेलं आहे. संघातील कर्जावरील व्याज जे आहेत तर ते नाही आहे. अंतर्गत कर्जावरील व्याज, तर अंतर्गत कर्जावरील व्याज किती आहेत तर ते सुद्धा पाहून घेऊयात आपण. अंतर्गत कर्जावरील व्याज जे आहेत तर ते 7,100 रुपये एवढं त्यांच्याकडे जमा आहे. तर मग त्याची सुद्धा एंट्री करूयात आपण. अंतर्गत कर्जावरील व्याज 7,100 रुपये जे आहेत तर ते घेतलेलं आहे. दंड नाही आहे, बँक कर्ज वसुली म्हणतो आहे आपण. मग त्याची जी आहेत तर ती नोंद कशी येईल तर ते सुद्धा आपण पाहूयात. 50,000 रुपये जे आहेत तर ती पहिल्या कर्जाची मुद्दल जी आहेत तर ती वसूल झालेली आहे. आणि दुसरे जे हप्ते त्यांनी भरलेले आहेत दुसऱ्या 1,00,000 रुपये कर्जाचे तर 37,840 रुपये एवढी रक्कम भरली. पैकी 33,200 जे आहेत तर ती मुद्दलची रक्कम आहे. म्हणजे पहिल्या कर्जाची मुद्दल 50,000 आणि दुसऱ्या कर्जाची जी मुद्दल परतफेड केलेली आहे बरोबर तर ती 33,200 म्हणजेच 83,200 रुपये जे आहे तर ती एवढी रक्कम. मग या ठिकाणी मी लिहितो आहे 83,200 रुपये रक्कम जी आहेत तर ही सदस्यांकडून जे आहेत तर ती आतापर्यंत त्या समूहानं वसूल केलेली रक्कम आहे. ग्रामसंघ कर्ज वसुली, अंतर्गत कर्ज वसुली बरोबर. आता ही अंतर्गत कर्ज वसुलीची रक्कम जी आहे बरोबर. तर आता आपण काय करणार आहोत की या ठिकाणी पाहायचं आहे आपण जो तर येणे कर्ज बाकी रक्कम जी आहेत तर ती आपल्याला दिसते आहे या ठिकाणी 75,000 रुपये. आणि त्यांची जी आहे एकूण जमा झालेली आहे 87,310 रुपये. आणि 2 वर्षाचा जो आहे तर तो कालावधी या स्वयंसहायता समूहाला झालेला आहे. तर जवळपास 1,20,000 रुपयापर्यंत जे आहेत तर ते कर्जाचं वाटप त्यांनी अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून गटामध्ये केलेलं आहे. मग 1,20,000 रुपये वाटलेलं आहे त्यापैकी 75,000 रुपये अजून येणं बाकी आहे. मग त्या अंतर्गत वसुलीच्या रकान्यामध्ये आणि अंतर्गत कर्ज वाटपच्या रकान्यामध्ये कशी माहिती येईल तर त्याची सुद्धा आपण या ठिकाणी नोंद जी आहेत तर ती घेणार आहोत. ती कशी येईल तर ते पाहूयात मग आपण. मग 1,20,000 रुपये जे आहेत तर एवढं जे आहेत तर ते अंतर्गत कर्ज आपण वाटलेलं आहे. तर या ठिकाणी लिहितो आहे अंतर्गत कर्ज वसुली. हे जे 1,20,000 रुपये आहे याच्यापैकी 75,000 रुपये जे आहेत तर ते येणे बाकी आहे. याचाच अर्थ उरलेले जे 45,000 रुपये आहेत तर ती स्वयंसहायता समूहानं जे आहेत तर ते वसुली केलेली आहे. या समूहाला जे आहेत आरएफची रक्कम जी आहे तर ती 15,000 रुपये एवढी मिळालेली आहे. सोबतच बँकेकडून प्राप्त व्याज जे म्हणतो आहे आपण तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बँकेकडून प्राप्त व्याज 1,210 रुपये जे आहेत तर ते एवढं त्यांना प्राप्त झालेलं आहे. मग मी लिहितो आहे 1,210 रुपये. इतर जे आहे बँकेकडून प्राप्त व्याज 1,210 रुपये. सोबतच या ठिकाणी बँकेकडून प्राप्त कर्ज रक्कम दिसते आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे
की सुरुवातीचं कर्ज जे आहे तर ते मिळालेलं आहे 50,000 रुपये आणि नंतरचं 1 लाख, असं 1.5 लाख रुपये जे आहेत तर ते कर्ज या स्वयंसहायता समूहाला मंजूर झालेलं आहे. म्हणून मग मी लिहितो आहे 1,50,000 रुपये एवढं कर्ज प्राप्त झालेलं आहे. बाकी जे आहेत तर ते इतर कुठल्याही रकमा दिसत नाहीत. मग मी काय करतो आहे, उभ्या रकण्याची जी आहेत तर ती या ठिकाणी बेरीज करून घेतो आहे. तर एकूण जो आहे तर तो जमा बाजूचा गोषवारा येतो आहे 3,76,790 रुपये जो आहे तर तो एवढा गोषवारा या ठिकाणी आलेला आहे. आता खर्च बाजूचा जो आहे तर तो गोषवारा घेतो आहे आपण. तर गटांतर्गत कर्ज वाटप जे तर ते 1,20,000 रुपये आपण म्हणतो आहे. पैकी सद्यस्थितीमध्ये जे आहे तर ते 75,000 रुपये अजून सदस्यांकडून गटामध्ये परतफेड होणं जी आहे तर ती बाकी आहे. अखेर शिल्लक आता 310 रुपये आहेत आणि 12,000 रुपये जे आहेत तर ते बँकेला शिल्लक आहेत. मग त्याचीही जी आहेत तर ते आपण या ठिकाणी नोंद करून घेणार आहोत. अखेर शिल्लक खात्यात 310 रुपये आणि 12,000 रुपये जे आहेत तर ते बँकेच्या खात्याला आहेत. आता ह्याच्या मधल्या नोंदी ज्या आहेत, बँकेच्या कर्जातून सदस्यांना कर्ज वाटप, तर इकडे 1.5 लाख मिळालेले होते तर ते आपण 1.5 लाख पण जे आहेत तर ते सदस्यांना जे आहेत तर ते कर्ज वाटप केलेलं आहे. बँक कर्ज परतफेड मुद्दल, तर या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत परतफेड मुद्दल. तर पहिल्या कर्जाचे 50,000 जे आहेत तर ते पूर्ण मुद्दल परतफेड केलेली आहे आणि दुसऱ्या या बाजूला 1 लाख रुपये जे दिसत आहेत तर त्याच्यापैकी 33,200 रुपये जे आहेत म्हणजेच 83,200 रुपये जे आहेत तर ते एवढी मुद्दल जी आहेत तर ते आपण बँकेला परतफेड केलेली आहे. मग मी या ठिकाणी लिहितो आहे बँकेला परतफेड केलेली मुद्दल 83,200 रुपये आहे. त्यानंतर बँकेस दिलेलं व्याज जे आहेत तर ते म्हणतो आहे आपण. मग बँकेला काय, बँकेच्या कर्जावरील व्याज आपण या बाजूला दिसतं आहे की सदस्यांकडून 11,280 रुपये जे आहेत तर ते आपण वसूल केलेले आहेत. तर जसं सदस्यांकडून वसूल केलं तर ते जसंच्या तसं आपण जे आहेत तर ती व्याजाची रक्कम बँकेला जी आहेत तर ती या ठिकाणी दिलेली आहे व्याजापोटी. इतर ज्या आहेत तर त्या कुठल्याही बाबी काही आपल्याला खर्चाच्या दिसून आलेल्या त्यांच्या नाहीत. मग आता काय करणं अपेक्षित आहेत, तर या उभ्या रकण्याची जी आहेत तर ती खाली आपल्याला बेरीज करून या ठिकाणी लिहायची आहे. तर ती येते आहे 3,76,790 रुपये आणि याही बाजूची येते आहे 3,76,790 रुपये. तर अशा प्रकारे जे आहेत तर तो कट ऑफचा गोषवारा जो आहे तर तो आपला जुळालेला आहे. मग आता आपल्या अभियानाच्या रेकॉर्डमध्ये जे आहेत तर ती पुढची कदाचित ते आपली आठवडी बैठक घेतील आणि मग त्यामध्ये नोंदी आल्याच्या नंतर तर त्याच्या कशा नोंदी येतील या ठिकाणी तर ते आपण आता पाहणार आहोत. मग हा जो असणार आहे कट ऑफचा गोषवारा तर हा आपल्या मागील बैठकीचाच गोषवारा असणार आहे. रोखवहीच्या पहिल्या पेजवरती आपल्याला अशा स्वरूपामध्ये ज्या आहेत तर त्या नोंदी एकंदरीत करून घ्यायच्या आहे जेणेकरून पुढचं रेकॉर्ड, पुढचे गोषवारे जे आहेत तर ते काढणं आपल्याला सहज सोपं होईल. तर मग आता पुढची जी आठवडी बैठक असेल आपल्या अभियानाच्या दशसूत्रीनुसार तर त्यामध्ये मग कशा स्वरूपात नोंदी येतील तर ते आपण पाहणार आहोत. मग पहिला जो रकाना आहे की मागील शिल्लक हातात आणि दुसरा मागील शिल्लक बँकेत. तर मागचा जो कट ऑफचा गोषवारा आहे याच्यानुसार घ्यायचा आहे. 310 रुपये आपल्या हातात होते आणि 12,000 रुपये जे आहेत तर ते आपल्या बँकेच्या पासबुकला शिल्लक आहेत. मग मी या ठिकाणी लिहितो आहे की 310 रुपये जे आहेत तर ते मागील शिल्लक हातात आणि बँक शिल्लक पासबुक जे आहेत तर ते मी लिहितो आहे 12,000 रुपये. आणि नंतर सदस्यांची बचत जी आहेत तर आता त्यांनी आठवडी बैठकीनुसार जे आहेत तर ते बचत करायला सुरुवात केलेली आहे. मग हे 250 रुपये जे आहेत तर ते जमा या ठिकाणी झालेले आहेत. मग आता बँकेच्या कर्जावरील व्याज, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की बँकेनं जो हप्ता पाडून दिलेला आहे तर हप्त्यामध्ये काय म्हटलेलं आहे 1,160 रुपये जे आहेत तर ते व्याज आणि 8,300 रुपये जे आहेत तर ते मुद्दल. तर काय केलेलं आहे सर्व सदस्यांनी जे आहेत तर ते 1,160 रुपये सर्व सदस्यांची मिळून एवढी व्याजाची रक्कम आणि 8,300 रुपये जे आहेत तर ती मुद्दलची रक्कम अशी या चालू बैठकीमध्ये जे आहेत तर ते जमा केलेली आहे. मग या ठिकाणी लिहिणार आपण त्याच्या नोंदी. 1,160 व्याजाचे आणि 8,300 मुद्दल.
तर 1160 रुपये जे आहेत तर ते व्याजाचे जमा केलेत आणि बँक कर्ज वसुली जी आहेत तर ती 8300 रुपये जे आहेत तर ती एवढी मुद्दल, तर अशी रक्कम जी आहेत तर ती या बैठकीमध्ये सदस्यांनी जमा केलेली आहे. नंतर जे आहेत संघातील कर्जावरील व्याज आणि अंतर्गत कर्जावरील व्याज. तर जवळपास जे आहेत तर ते आपल्याला याच ठिकाणी जे आहेत तर ते पाहायला मिळेल की 75,000 रुपये जे आहेत तर ते कर्ज येणं बाकी दिसतं आहे. तर या 75,000 रुपयावरचं सगळं काही जे व्याज होतं सदस्यांकडे बाकी असलेलं, तर असं 1500 रुपये जे आहेत तर ते या बैठकीमध्ये जमा झालेले आहे आणि मुद्दल रकमेपोटी जे आहेत तर ते सदस्यांकडून 75,000 रुपयापैकी 15,000 रुपयाची जी आहेत तर ती मुद्दलसुद्धा या बैठकीमध्ये वसूल झालेली आहे. मग त्याचीसुद्धा आपण नोंद घेणार आहोत. तर चालू बैठकीमध्ये अंतर्गत कर्जावरील व्याजाची रक्कम जी आहे तर ती 1500 रुपये जमा झालेली आहे आणि अंतर्गत कर्ज वसुली जी आहे तर ती 15,000 रुपये रक्कम एवढी झालेली आहे. सोबतच मग फिरता निधी वगैरे जो आहे बँकांकडून प्राप्त कर्ज, तर हे या चालू बैठकीत काही नाही मिळालेलं आहे. परंतु बँकेचं जे बचत खातं आहे तर त्यात जे 12,000 रुपये होते तर त्यावरती 120 रुपये जे आहेत तर ती एवढी व्याजाची रक्कम जी आहे तर ती बँकेच्या पासबुकमध्ये जमा झालेली जी आहे तर ती आपल्याला दिसून आलेली आहे. आणि मग आता काय करायचं आहे, आठवडी मासिक जे आहेत तर त्या गोषवाऱ्याची आपल्याला या ठिकाणी उभ्या रकान्याची बेरीज करायची आहे. मग या ठिकाणी मी जे आहेत तर ते उभ्या रकान्याची बेरीज करून घेतो आहे. तर ती बेरीज आलेली आहे आपली 38,640 रुपये जे आहेत तर ती एवढी रक्कम या ठिकाणी आलेली आहे. मग ही जी रक्कम या ठिकाणी आलेली आहे तर या आलेल्या जमा झालेल्या एकूण रकमेपैकी आपण या बैठकीमध्ये एक स्वयंसहायता समूहाचा जो सदस्य आहे तर त्याला 10,000 रुपये जे आहेत तर ते अंतर्गत कर्जातनं जे आहेत तर ते वाटप केलेलं आहे. मग मी लिहिलं की 10,000 रुपये जे आहेत तर ते अंतर्गत कर्जातून वाटप झालेलं आहे. सोबतच ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप आपण काही केलेलं नाही आहे, बँकेच्या कर्जातूनही नाही, ग्रामसंघातील बचतही नाही. पण मग बँक कर्ज परतफेड मुद्दल म्हणतो आहे आपण. तर ही बँकेची 8,300 रुपये जी आपण मुद्दल इकडे जमा केली होती तर ती बँकेला जी आहेत तर ती परत करण्यात आली. तर 8,300 रुपये मुद्दल आणि सोबतच जे आहेत तर ते बँकेला व्याजसुद्धा दिलं गेलं 1160 रुपये. मग मी या ठिकाणी लिहितो बँकेस दिलेलं व्याज जे आहेत तर ते 1160 रुपये. ग्रामसंघास दिलेलं व्याज वगैरे काही नाही, मानधन नाही. पण मग प्रवास खर्च जो आहे तर तो 100 रुपये या ठिकाणी आहे. बँकेमध्ये जो हप्ता जमा करण्यासाठी आपल्या अध्यक्ष सचिव गेले होते तर त्यांच्या प्रवासाचा हा खर्च या ठिकाणी आपण लिहितो आहे. तर एकंदरीत आपल्याकडे 38,640 रुपये जे जमा आहेत, बरोबर. तर या 38,640 पैकी आजचा जो खर्च झालेला आहे तर तो आहे 19,560 रुपये. मग मी या ठिकाणी लिहितो आहे आजचा खर्च 19,560 रुपये. मग आता एकूण जमा असणाऱ्या रकमेपैकी 38,640 रुपये जे आहेत तर त्यातला आपला 19,560 रुपये जो आहे तर हा एवढा खर्च झालेला आहे. म्हणजेच काय आहे की 19,080 रुपये जे आहेत तर ते आपल्याकडे शिल्लक आहेत. तर पैकी या 19,000पैकी बँकेमध्ये दिसत आहेत आपल्याला की 12,000 रुपये जे आहेत तर ते शिल्लक आहेत. तर मग मी इथं लिहितो आहे की बँक शिल्लक जे आहेत तर ते 12,000 रुपये. मग या ठिकाणी 12,000 जेव्हा आपण बँकेत जमा आहे असं म्हणतो तर हातामध्ये दिसत आहेत आपल्या 7,080 रुपये जे आहेत तर एवढी रक्कम आपल्याकडे शिल्लक हातामध्ये आहे. आणि मग आता काय करायचं आहे आपल्याला, उभ्या रकान्याची जी आहेत तर ती आठवडी मासिकची बेरीज करून जी आहेत तर ती या रकान्यामध्ये लिहायची आहे. तर आपली बेरीज किती आली तर जमा बाजूची 38,000 जी आहेत तर ती 640 रुपये या ठिकाणी आलेली आहे आणि खर्च बाजूची सुद्धा जी बेरीज आहेत तर ती 38,640 रुपये एवढी आलेली आहे. मग जर अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली जे रेड कलरचं सबस्क्रिप्शन बटन दिसतं आहे तर ते प्रेस करून आपण हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असेच माहितीपूर्ण जे येणारे व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला पोहोचतील. तर हे सबस्क्राईब बटन प्रेस करत असताना सोबत एक बेल आयकॉन जो आहे तर ते घंटीचं बटन येईल तर त्यालासुद्धा प्रेस करायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ जो आहे तर तो तुमच्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये असेल. तर ही वरची पट्टी पण जी आहेत तर ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. मग सुरुवातीची शिल्लक म्हणतोय आपण तर 12,000
बँकेत आणि 310 हातात, अशी 12,310 रुपये जे आहेत तर ते आपली सुरुवातीची शिल्लक होती. आजची जमा जी म्हणतो आहे आपण, तर आज रोजी आपल्याकडे एकूण जमा झालेली आहे 26,330 रुपये जी आहेत, तर ती एवढी रक्कम आपल्याकडे जी आहेत तर ती जमा झालेली आहे. अशी आपण परत उभ्या रकण्याची जी आहेत तर ते बेरीज करून लिहिणार आहोत. 38,640 रुपये आज रोजी आपल्या बैठकीमध्ये जमा होते. त्यापैकी आपण 19,560 रुपये जो आहे तर हा एवढा स्वयंसहायता समूहाचा खर्च झालेला आहे. आणि अखेरची शिल्लक म्हणतो आहे आपण, तर 7,080 हातामध्ये आणि 12,000 रुपये जे आहेत तर ते बँकेमध्ये, असे 19,080 रुपये जे आहे तर ते आपल्याकडे अखेरची शिल्लक आहे. मग याही रकण्याची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. तर ते 38,640 खर्च बाजू आणि जमा बाजूची जी आहेत तर ते 38,640. तर असा आपला आठवडी आणि मासिक गोषवारा जो आहे तर तो जुळालेला आहे. आता काय करतो आहे आपण, एकूण गोषवारा जो आहे या बैठकीचा तर तो सुद्धा या ठिकाणी काढणार आहोत. मग सर्वप्रथम जो आहे तर तो सदस्य बचतचा गोषवारा, तर मागील बैठकीचा किती दिसतो आहे गोषवारा, 64,000 रुपये अधिक चालू बैठकीमध्ये जे आहेत तर ते 250 रुपये आपले जमा झाले. तर 64,000 आणि 250 रुपये, तर 64,250 रुपये. नंतर आहे बँकेच्या कर्जावरील व्याज, तर याचा गोषवारा जो आहे तर तो सुद्धा पाहणार आपण. तर 11,280 रुपये जो आहे हा मागील बैठकीचा जो आहे तर तो गोषवारा आहे. 11,280 आणि 11,280 अधिक हे 1,160 रुपये चालू बैठकीचे, असे एकूण जे आहेत तर ते 12,440 रुपये आपले या ठिकाणी येतील. अंतर्गत कर्जावरील व्याज जे म्हणतो आहे तर मागील बैठकीचे पाहायचे आहे, तर 7,100 रुपये जे आहेत तर ते मागील बैठकीपर्यंत अंतर्गत कर्जावरील व्याज मिळालेलं होतं, तर हे 7,100 रुपये. मग मी या ठिकाणी लिहितो आहे 7,100 अधिक हे 1,500 रुपये जे आहेत ते 1,500, म्हणजे असे 8,600 रुपये जे आहेत तर ते अंतर्गत कर्जावरील व्याज या समूहाकडे जमा झालेलं आहे. आता बँक कर्ज वसुली म्हणतो आहे आपण, तर मागील बैठकीपर्यंत किती झालेली आहे बँक कर्ज वसुली, तर या ठिकाणी दिसते आहे आपल्याला 83,200 रुपये. मग या ठिकाणी लिहितो आहे मी मागील बैठकीपर्यंत 83,200 अधिक चालू बैठकीमध्ये जे आहेत तर ते 8,300 रुपये, अशी 91,500 रुपये जे आहेत तर ते आपली एकूण बँक कर्ज वसुली झालेली आहे. अंतर्गत कर्ज वसुली जी आहेत तर ती या चालू बैठकीमध्ये 15,000 आणि मग मागील बैठकीचे तर 45,000 रुपये मागील बैठकीपर्यंत जे तर ती अंतर्गत कर्ज वसुली आहे. मग मी या ठिकाणी लिहितो आहे 45,000 अधिक चालू बैठकीचे जे आहेत तर ते 15,000, असे 60,000 रुपये जे आहे तो आपला या चालू बैठकीतला एकूण गोषवारा येईल. नंतर फिरता निधीची रक्कम म्हणतोय आपण, तर मागील बैठकीत चेक करायचा आहे. फिरता निधी आपल्याला 15,000 मिळालेला आहे, बँकेकडून 1,50,000 रुपये मिळालेले आहेत. मग या ठिकाणी फिरता निधी येईल 15,000 रुपये आणि बँकेकडून प्राप्त व्याज जे आहेत तर ते येईल 1,50,000 रुपये. बँकेकडून प्राप्त व्याज म्हणतो आहे, तर बँकेकडून आपल्याला 1,210 रुपये मागील बैठकीपर्यंत मिळालेले आहेत. मग या ठिकाणी लिहितो 1,210 अधिक चालू बैठकीमध्ये मिळालेले 120 रुपये, असे एकूण 1,330 रुपये जे तर ते आपल्याला प्राप्त झालेले आहेत. मग आता काय करायचं आहे, आपल्याला परत उभ्या रकण्याची जी आहेत तर ती या ठिकाणी बेरीज करून लिहायची आहे. तर ही येते आहे 4,03,120 रुपये जे आहेत तर ती आपला हा एकूण गोषवारा जो आहे तर तो त्याची बेरीज येते आहे. तसाच जो आहे तर तो आपल्याला खर्च बाजूचा सुद्धा एकूण गोषवारा काढायचा आहे. मग तो कसा येईल, तर गटांतर्गत कर्ज वाटपचा गोषवारा काढतो आहे आपण. तर मागील बैठकीपर्यंतचा जो आहे 1,20,000 रुपये जे आहेत तर ते वाटप केलेले होते आपण आणि चालू बैठकीतले जे आहेत तर ते 10,000, असे 1,30,000 रुपये जे आहेत तर ते आपलं एकूण कर्ज वाटप आहे. नंतर आहे बँक कर्जातून सदस्यांना कर्ज वाटप, तर तेही पाहायचे चालू बैठकीत नाही, पण मग मागचं किती आहे 1,50,000 रुपये एवढं आहे. मग मी या ठिकाणी लिहितो आहे 1,50,000 रुपये. नंतर जे आहे बँक कर्ज परतफेड मुद्दल, तर चालू बैठकीत 8,300 आहे आणि मागील किती आहे
तर 83,200 रुपये जे आहेत तर ती एवढी आहे. मग मी या ठिकाणी लिहितो आहे 83,200 रुपये अधिक 8,300 रुपये 91,500 रुपये. बँकेस दिलेलं व्याज म्हणतो आहे आपण. तर मागील बैठकीचं चेक करायचं आहे. तर बँकेस दिलेलं व्याज आहे 11,280 रुपये. 11,280 अधिक 1,160 रुपये. तर या ठिकाणी 12,440 रुपये जे आहेत तर ते एवढं आपण बँकेस दिलेलं व्याज आहे. नंतर प्रवास खर्च जो आहे तर मागील बैठकीमध्ये आपला प्रवास खर्च जो आहे तर तो कुठलाही काही दिसून येत नाही. फक्त चालू बैठकीमध्ये जो आहे तो आहे 100. म्हणून मग मी या ठिकाणी लिहितो आहे 100. आणि शेवटचा नियम म्हणतो आहे आपला गोषवाऱ्याचा की अखेर शिल्लक हातात आणि अखेर बँक शिल्लक पासबुक जशीच्या तशी. मग मी या ठिकाणी लिहितो आहे 7,080 आणि 12,000 रुपये जे आहेत तर ते बँकेला. आता याही जे आहेत तर ते गोषवाऱ्याची आपल्याला उभ्या रकान्याची बेरीज करायची आहे. जर कधी दोन्ही रकाने आपले जुळलेत तर याचा अर्थ असा आहे की आपला एकूण गोषवारासुद्धा जो आहे तर तो जुळालेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा आलेली आहे 4,03,120 रुपये. आणि तुमचा जमा बाजूचा सुद्धा जो गोषवारा आलेला आहे तर तो आहे 4,03,120 रुपये. तर अशा प्रकारे मग आपल्याला जे जुने स्वयंसहायता समूह आहेत तर त्यांचा गोषवारा जो आहे तर तो काढायचा आहे. आता उर्वरित जे 2 उदाहरणं आहेत तर ते आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे तर ते आपण पाहणार आहोत. सोबतच त्या 2 व्हिडिओसोबतच फक्त आपल्याला काय करायचं आहे की फक्त गोषवारा जो आहे तर तो नाही काढायचा आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल फक्त गोषवाराच नाही काढायचा आहे. तर काय करायचं आहे की इकडे येणे कर्ज बाकी जे आहेत तर ते 75,000 रुपये तुम्हाला दिसत आहेत. सोबतच सदस्यांची बचत जी आहेत तर ती 64,000 रुपये सुद्धा दिसते आहे. बरोबर. मग ह्या ज्या 2 रकमा आहेत तर या 2 रकमांच्या आधारावरती आपल्याला सदस्यांची सदस्य बचत नोंदवही सुद्धा लिहावी लागते. मग ती सदस्य बचत नोंदवही जी आहेत तर सुरुवातीच्या पहिल्या लाईनला जो आहे तर तो सदस्य बचती नोंदवहीचा कट ऑफ तो पहिल्या लाईनला कसा घ्यायचा आणि मग नंतर पुढच्या नोंदी ज्या आहेत तर त्या सदस्य बचत नोंदवहीला कशा घ्यायच्या तर ते येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलं की जुन्या असलेल्या स्वयंसहायता समूहांचे जे आहेत तर ते रेकॉर्ड म्हणजेच आपले लेखे जे आहेत तर ते स्वयंसहायता समूहाचे कसे लिहिले पाहिजेत. मग आता हे जे आहेत तर हे आपण कागदोपत्री एक जो आहे तर तो त्यांचा ताळेबंद मांडला आणि त्यांची व्यवस्थितरित्या जी आहेत तर ती रोखवहीमध्ये आणि गोषवाऱ्यामध्ये जे तर झालेल्या सगळ्या व्यवहारांच्या नोंदी आपण त्यामध्ये घेतल्यात. पण मग आता हा ताळेबंद जो आहे तर तो त्या कट ऑफच्या शीटमध्ये जो आहे जी कट ऑफची शीट दिलेली आहे तर या कट ऑफ शीटमध्ये जे आहेत तर ते कशा नोंदी घ्यायच्या आहेत तर ते येणारा आपला लगेच जो व्हिडिओ असेल तर त्यामध्ये ही कट ऑफ शीट मग की हे जे 4-5 उदाहरणं पाहिलेले आहेत आपण तर हेच उदाहरणं की एकदा तो ताळेबंद मांडल्याच्या नंतर त्या शीटमध्ये त्या प्रत्येक उदाहरणाच्या कशा नोंदी घ्यायच्या जेणेकरून आपल्याला ते तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला जे तर ते सादर करता येईल तर ते आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे तर तो आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पाहिला. सगळ्या बाबी ज्या आहेत तर त्या समजून घेतल्यात आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे जे जुने स्वयंसहायता समूह असतील तर त्यांचे लेखे लिहायला जे आहेत तर ते आपल्याला सहज या ठिकाणी सुलभता होईल यात शंका नाही. आणि तुम्ही सुद्धा जे आहात तर ते निश्चित हे लेखे जे आहेत तर ते अद्ययावत ठेवू शकाल. तर आपणा सर्वांचे या ठिकाणी मी जे व्हिडिओ पाहिलात आपण आणि याचा उपयोग जो आहे तर त्या अभियानातल्या जुन्या स्वयंसहायता समूहांचे लेखे अद्ययावत ठेवण्यासाठी आपण करणार आहात तर त्यासाठी आपले मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.